चला आता आपल्यासोबत खोमणे सर आलेले आहेत, जुळलेले आहेत. तर परत आपण एकदा स्वागत करूया तुम्हा सगळ्यांचं आणि आपल्या पाहुण्यांचं पण. स्वागतम सुस्वागतम. मी संगीता IIKR फाउंडेशनच्या वतीने तुम्हा सगळ्यांचे परत एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. मी डॉक्टर खोमणे सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर स्मिता कुलकर्णी मॅडमचे प्लॅन्ट देऊन स्वागत करावे. थँक्यू सो मच. मी IIKR फाउंडेशनचे COO भापके सरांना विनंती करते की त्यांनी प्लॅन्ट देऊन डॉक्टर खोमणे सरांचे स्वागत करावे. मी डॉक्टर पूनमला विनंती करते की त्यांनी प्लॅन्ट देऊन आमचे COO भापके सरांचे स्वागत करावे. आता मी पाहुण्यांना विनंती करते, भापके सरांना, डॉक्टर खोमणे सरांना आणि डॉक्टर स्मिता कुलकर्णी मॅडमला की यांनी माता सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे. ह्याच्या अगोदर पण ट्रेनिंग आपले वारंवार झाले. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आणि मी येण्याचा विषय पण हाच आहे की आपण सर्वजण इथं आहोत. तर आता आपलं प्राथमिक स्टेज आपली पूर्ण झाली. आता आपण सगळं बनवताना सगळं मात्र प्रोजेक्ट आपण बनवला, सगळं त्याचं ट्रेनिंग घेतलं. आता इम्प्लिमेंटेशनची वेळ आली. आता शासनाने पण तो आपल्याला पायलट प्रोजेक्ट म्हणून बारामती आणि फलटण सिलेक्ट केलं. आता इम्प्लिमेंटेशन करताना आपली जबाबदारी आहे. पायलट प्रोजेक्ट आपण लक्षात घ्या. पायलट प्रोजेक्टचा अर्थ काय असतो की कुठंही एक सुरुवातीला आपण जसं कुठले म्हणतो उदाहरण घेऊ किंवा नमुना जो आपण म्हणतो तसं नमुना म्हणून आधी हा कुठंतरी राबवला जातो आणि मग ह्याच्यावरती ह्याचं यश अपयश किती चांगलं आहे किंवा काय त्याचे करेक्शन आहेत का हे सगळं विचार केला जातो तज्ज्ञांमार्फत. आणि मग ते कुठं राबवायचा किंवा नाही यापासून कशा पद्धतीने राबवायचा असं हे ठरलं जातं. त्याच्यामुळे ही फार मोठी जबाबदारी. आपले जे रेग्युलर प्रोग्राम असतात ते ऑलरेडी चालू असतात, रनमध्ये असतात. त्यात एखादा तालुका किंवा एखादा जिल्हा पाठीमागं पडला तरी राज्याचा फार मोठा परिणाम होत नाही किंवा फार मोठं त्याच्यावरती इम्पॅक्ट पडत नाही. परंतु आज आपण पायलट प्रोजेक्ट म्हणतोय आणि इथं जर त्या प्रोजेक्ट व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट नाही झाला तर याचा परिणाम अख्ख्या राज्यावरती किंवा आपल्याच आशा भगिनी ज्यांच्यासाठी आपण एक चांगलं करतोय त्यांच्यावरती हा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला जबाबदारी जास्त आहे. आपण तो पहिल्यांदा रोल लक्षात घ्या की हे आपलं रेग्युलर वर्क नाही किंवा हे रेग्युलर आपण केलं तर जसं आपण काम आधारित मोबदला असेल किंवा बाकीच्या गोष्टी आपण करतो तसा हा प्रकार नाही. तर आपल्याला हे वेगळं काम दिलेलं आहे जे आपलं काम करून आपल्याला करायचं आहे. आणि ते करताना त्यातून आपल्याला जबाबदारी अशी की आपण चांगलं केलं तर ते पुढं भविष्यात वापरलं जाणार आहे. आपण जर इथं कमी पडलो तर नक्की त्याचा इम्पॅक्ट सगळ्या प्रोग्रामवरती होईल. आणि मग आपल्याला तो प्रोजेक्ट ज्यावेळेस चांगला रन होईल किंवा ते ॲप तुम्ही चांगल्या पद्धतीने ॲप रन करचाल त्यावेळेस ते राज्यामध्ये वापरलं जाईल. त्याच्यामुळं मी आज याचं कारणच एवढं आहे. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही, परंतु प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये गेल्यानंतर ह्या ॲपचा चांगला वापर करून घ्यायचा आहे आणि वेळेत उपयोग करायचा. आपण हे कशासाठी केलं आहे? आपलंच काम हलकं करण्यासाठी. म्हणजे पहिल्यांदा लोकांना सेवा तर आपला उद्देश आहे, परंतु अशा ताईंना पण जे लेखी कागद वर्क होतं तो वर्कलोड कमी करण्यासाठी आपण सुटसुटीत ॲप आणले. बरं, हे ॲप आणताना सुद्धा आपण सगळ्यांना समजेल अशा भाषेत सुद्धा आहे. त्याच्यामुळं आपण आता त्याकडे दुर्लक्ष न करता पहिली फेज आपली चांगली झाली, दुसरी फेजसुद्धा इम्प्लिमेंटेशनची अत्यंत चांगली झाली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी जे कुणी पाठीमागं असतील त्यांनीसुद्धा हे ॲप्लिकेशन वापरलं गेलं पाहिजे. ह्यामध्ये डाटा योग्य प्रकारे भरला गेला पाहिजे, डाटा फीड केला त्याचा उपयोग होईल. त्याच्यामुळं गटप्रवर्तकांनीसुद्धा ज्या अशांना समजत नसेल, लक्षात घ्या कुठलाही नवीन प्रोजेक्ट आहे, बऱ्याच वेळा काही लक्षात येत नाही किंवा काही गोष्टी समजत नाही तर ते न घाबरता न करता विचारा. तुम्हाला जर खरोखर अडचण येत असेल तर ग्रुप आहे, ग्रुपवर टाका किंवा इथं कधीतरी येऊन एकदा व्यवस्थित समजून घ्या. ज्याला जमतं त्याच्याकडे जाऊन करा. परंतु हे आपल्याला ॲप्लिकेशन आत्ता वापरायचं आहे आणि रोजचे रोज डेली रुटीनमध्ये यूज झाला पाहिजे. कधीतरी आठवड्यातून एकदा वापरून उपयोग होणार नाही. आपण रिअल टाईम डाटासाठी याचा उपयोग करायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस फील्डवर जाणार त्यावेळेस ही माहिती भरली पाहिजे. त्यासाठी सुद्धा क्लबिंग आहे, तुम्ही समजून घ्या.
की एकदा तुम्ही गेल्यानंतर फील्डवरती तिथं ANC पण आहे, चाइल्ड पण आहे, त्याचं व्हॅक्सिन सगळंच आहे. फक्त आपण काय करतो, बघताना एकाच अँगलने बघितलं की तेवढं रजिस्ट्रेशनच करून येणार. असं नका करू. करताना आपल्या डोक्यातच ठेवा की आपल्याला एका आशाला 3 ते 4 ANC असतील माझ्या माहितीप्रमाणे कार्यक्षेत्रामध्ये. एका गावामध्ये किंवा 1000 लोकसंख्येमध्ये तेवढेच 5-6 तर ANC असतील. तेवढं जर एका दिवसात ठरवलं ना आपण, तर सगळं त्या दिवशी ANC पण करा, लसीकरण पण बाळाचं राहिलं असेल ते पण सगळं त्याच दिवशी करून टाका. म्हणजे त्याचा फायदा काय होईल की ते ॲप पण वापरलं जाईल, त्याचा इकडं यूज पण होईल आणि ANMला पण त्याचा उपयोग होईल. त्यासाठी आपण तशा पद्धतीने ॲप बनवले. म्हणून प्रत्येकाने जबाबदारीने ही आपली रेग्युलर रुटीन वर्क न समजता एक वेगळं काम आहे आणि आपण ह्यातून चांगल्या पद्धतीने काहीतरी दिशा देणार आहोत हे डोक्यात ठेवून प्रत्येकाने करायचं आहे. ज्याला जमत नसेल त्यांनी स्वतः दुसऱ्याला अप्रोच व्हायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, एवढ्या मोठ्या संख्येमध्ये 1-2 जणांना काही लक्षात येत नाही, मग कुणी सांगत नाही, तर तुम्ही स्वतःहून विचारा किंवा मला हे जमत नाही, किंवा BF आहेत, BFनी त्या ठिकाणी सगळ्या आशांचं चेक करा आणि रोज डेली ह्याचा आढावा घ्या. काही दिवस आपल्याला हे करणं गरजेचं आहे. डेली आढावा जर आपण नाही घेतला तर हा प्रोग्राम असा पाठीमागं जाईल, त्याचा उपयोग होणार नाही. त्याच्यामुळं आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे भोसले सरांचं किती ह्या बाबतीत फार इगर आहेत ते चालू करण्यासाठी. त्याच पद्धतीने आपण आमदार अजितदादांच्या इथं पण आपण मुंबईला जाऊन आपण त्याचं प्रेझेंटेशन दिले. आदरणीय आयुक्त सर पण तिथं होते, त्यांनाही हा प्रोजेक्ट आवडला आहे. असं असताना आता आपली जबाबदारी की तो प्रोजेक्ट चांगला आहे हे दाखवून द्यायची. आपण प्राथमिक स्टेजला सगळं केलं आहे. आता आपली जबाबदारी फार मोठी आहे की त्यांना लक्षात आलं पाहिजे की हे आशांचा उपयोग याचा चांगला होतो आहे. त्याच्यामुळं आपण हे सर्वांनी याच्याकडे चांगल्या पद्धतीने, दादांनासुद्धा आपल्याला दादांनी आता परत सांगितले, परवा दादांनी सांगितलं की ज्या लोकांना आपण प्राथमिक टॅब दिले होते तर बाकी सगळ्या आशांना बोलवून मला एक कार्यक्रम करायचा. मग हे सगळे कार्यक्रम होत असताना काहीतरी चांगलं पण आपण दिलं पाहिजे ना. म्हणून आपण त्यासाठी त्यांनी उद्या विचारलं की बाबा किती लोक आशा काम करतात ह्या प्रोजेक्टवरती किंवा ॲपवर. पण त्यावेळेस प्रत्येकाला सांगता आलं पाहिजे. आणि त्यावेळेस तुम्हाला आठवतं सगळ्यांना विचारलं होतं तुम्हाला अडचणी काय आहेत सांगा. मग आपण त्यावेळेस काय म्हटलो की अडचणी काय नाही. मग आता का होत नाही काम, आपण वेळ दिला पाहिजे. आपण जर कबूल केलं, आपण जर एकदा एकत्र म्हणून सर्वांनी त्याकडं दुर्लक्ष न करता रोज काम करा. GFनी गटप्रवर्तकांनी त्याचा आढावा घ्या आणि कोणी कमी असेल त्या अशांना स्पेसिफिक सांगा की असं आपल्याला करायचं आहे. काय तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर मॅडमशी संपर्क करा का ग्रुपवरती तुम्ही ते टाका. परंतु हे मला कसल्याही परिस्थिती 1 महिन्याभराच्या आतमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रन झालं पाहिजे. आपल्याला हे मॉडेल द्यायचे आणि राज्याला द्यायचे, त्याचा आपला पण मान आहे, आपला पण म्हणजे सन्मान होईल की बारामतीच्या आशांनी एक चांगलं काम करून दाखवलं. तसं आपल्याला माहिती आहे आपले दादाच उपमुख्यमंत्री राज्याचे आहेत, तर त्यावेळेस कुठेतरी त्यांच्या तालुक्यामध्ये चांगलं काम होतं हे दिसलं पाहिजे. म्हणून सर्वांनी, त्यामुळे प्रत्येक आशांनी आपापल्या जे काय असेल मात्र प्रोजेक्टमध्ये जे डाटा आहे मात्र ॲपमध्ये तो रोज रेग्युलरली भरला गेला पाहिजे. आपण आठवून घ्यायचं तासभर एक त्यासाठी दिलाच पाहिजे की बाबा हे भरलं आहे का. आणि ते जर पूर्ण झाल्यानंतर मला पुढच्या वेळेस यांनी सांगितलं पाहिजे की सर आमचं काम झालं, तुम्ही यायची आवश्यकता नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं सर्वांनी एवढंच सांगा, एवढ्यासाठीच मी इथं आलो आहे. आणि इथं पुन्हा एकदा या अशा ट्रेनिंगच्या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मी आय केअर फाउंडेशनचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. तुम्ही सगळ्या आशांना मोटिवेशन केल्याबद्दल खूप खूप आभार. खूप शांततेने तुम्ही ऐकून घेतलं. तर मला 1 ते 2 वाक्य आठवते सुप्रसिद्ध गीतकार गुलजार साहेबांचे, बाकी जिनको बात करना आता है वो लोग अक्सर खामोश रहते हैं और जब वो बात करते हैं तब सब लोग खामोश हो जाते हैं. थँक्यू सो मच. आता मी काटेवाडी PSCच्या धायगुडे मॅडम AF मी त्यांना विनंती करते की 2 दिवसाचं आपलं जे ट्रेनिंग झालेलं आहे त्याविषयी मनोगत व्यक्त करावे. प्रथमतः सर्वांना नमस्कार. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझा नमस्कार. माझ्या सर्व आशाताईंना आणि BF ताईंना नमस्ते. कालपासून जे आय केअर फाउंडेशनने जे आपल्यासाठी ट्रेनिंग ठेवलं आहे, जे आपल्या लाईफ स्किलमध्ये आणि आपण जे काम करणारे जे फील्ड वर्क करणार आहे त्या फील्ड वर्कमध्ये फार महत्त्वाचं काम करणार आहे. काल जे डॉक्टर स्मिता कुलकर्णी मॅडमने आपल्याला जे जीवन कौशल्याबद्दल जे काही ट्रेनिंग दिलं असेल ते फार महत्त्वाचं ट्रेनिंग होतं. त्या ट्रेनिंगने आपल्याला पूर्ण मोटिवेशन मिळाले आहे. फील्डवरती आपण कसं काम करणार आहे, आपण कसं बोलणार आहे किंवा आपल्या सगळी वर्तवणूक कशी असणार आहे याबद्दल डॉक्टर स्मिता मॅडमने आपल्याला खूप छान पद्धतीने आपल्याला शिकवलं आहे.
आणि ते ट्रेनिंग सहजासहजी विसरण्यासारखं नाही, कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये आणि या राहणार आहे आपल्या कुटुंबामध्ये, तसंच आपल्या फील्डवर्कमध्ये ह्याचा पुरेपूर आपल्या सर्वांना त्याचा फायदा होणार आहे. आणि ज्यावेळी आपण अशा स्वयंसेविकेचं काम करत असतो त्यावेळी आपल्याला काही ना काही आपल्या जीवनात, आपल्या फॅमिलीत आणि आपल्या कामात जे काही घेता येईल ते सर्वांनी अवश्य घेतलंच पाहिजे. कारण असे ट्रेनिंग आणि असे मोटिवेशन सहजासहजी कुणाला मिळत नाहीत. आपण अशा स्वयंसेविका आहोत किंवा गटप्रवर्तक आहे याचा आपल्याला अभिमान असावा. कारण आपल्याला जीवनामध्ये किंवा फील्डमध्ये काम करत असताना ह्या ट्रेनिंगची पुरेपूर आवश्यकता असते. जवळजवळ 9 ते 10 वर्ष झाले असतील आपल्याला संभाषण कौशल्याचं ट्रेनिंग होऊन. त्याचं रिव्हिजन अगदी इतक्या छान पद्धतीनं आपल्या नशिबात असेल हे आपल्याला माहीत नव्हतं. ते आय केअर फाउंडेशनच्या मार्फत आपल्याला मिळालं आहे. आय केअर फाउंडेशनच्या मार्फत आपल्याला जे काही टॅब दिले आहेत त्या टॅबमध्ये वेगळं काही नाही आहे का वेगळं काही. 2009 पासून जो आपला बेस आहे, जो आपला पाया आहे त्याचीच माहिती फक्त आपण त्या मोबाईलमध्ये भरणार आहोत. आणि आत्ता मोबाईल कुणालाच वापरा येत नाही असं तर आजपर्यंत झालेलं नाही. किती अडाणीतल्या अडाणीत जरी आपल्या 8वीमधल्या जरी आशा वर्कर असतील, आशाताई असतील, तरी त्यांना व्हॉट्सॲप वापरता येतं, फेसबुक वापरता येतं, इंस्टाग्राम वापरता येतं. त्याच पद्धतीने टॅबमध्ये जी काही माहिती असेल ते अगदी मराठीत आहे आणि सोप्या भाषेत आहे. एकदा तुम्ही डाटा फीड केला की फक्त तुम्हाला येणारी माहिती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. त्यामुळे ते आपल्यासाठी अवघड आहे का? उलट तुम्ही वहीमध्ये जे नोट डाऊन करत होता आणि लिहायला जे विसरत होता ते टॅबमध्ये तुम्ही कधीही ओपन करून तुमचा डाटा बघू शकता. जसंच की आपल्याला आत्ता आपले साहेब खोमणे साहेब बोलले की बाबा उपमुख्यमंत्र्यांच्या समोर आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या, आपल्याला काही अडचणी नाहीत हे पण आपण त्यांना सांगितले, तर आपल्याला रिझल्ट पण द्यायला लागेल ना तसाच. तर आज ह्या क्षणामध्ये किंवा आज ह्या क्षणी खोमणे सर इथं आलेत त्याबद्दल त्यांना मी अशी ग्वाही देऊ शकते की सर आम्ही ज्याप्रमाणे दादांशी बोललो आहे की आम्ही ह्या कार्यक्रमात पुरेपूर उतरून 100% चांगलाच रिझल्ट देऊ आणि याच्यामध्ये तुमची कुठेही मान खाली जाणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ. आणि मनापासून आम्ही तुम्हाला खात्री देऊ की आय केअर फाउंडेशन हे आम्ही सक्सेस करूनच दाखवू. आणि जसं बारामती आणि फलटण तालुक्यामध्ये हे सक्सेस होईल तसंच ऑल महाराष्ट्रातही सक्सेस होण्याची आम्ही ग्वाही देतो. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. मी डॉक्टर पूनमला विनंती करते की त्यांनी डॉक्टर खोमणे सरांचं आभार मानावे. डॉक्टर पूनम. कुलकर्णी मॅडम, डॉक्टर मनोज खोमणे सर आणि भाकर सर यांचे सर्वांचे मी आभार मानते की या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. आणि माझ्या नेहमी सहकारी असणाऱ्या आशा वर्कर्स, कधीही मी ट्रेनिंगला बोलवलं कधी उत्साहाने येणाऱ्या, तर सर्वांचे या प्रोग्रामला उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार मानते. थँक्यू. एक छोटा एक्झरसाइज करायला सांगायचंय. तिथे उभा राहूनच फक्त इथे काय दिसतंय ते वाचायला सांगणार आहे. कोणाला करून बघायचंय? म्हणजे डावा मेंदू आणि उजव्या मेंदूच्या कामामध्ये कसा गोंधळ उडतो कधी कधी ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. कारण आता आपण बघितलं की दोघांची कार्य जरा वेगळी आहेत. एक इंट्युशनवर जास्त भर देतो आणि एक लॉजिकल थिंकिंग, म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ दाखव तर मग मी विश्वास ठेवेन असं म्हणतो आपण, बरोबर आहे. आणि मग स्त्रिया म्हणतात नाही मला आज त्याची आठवण येते, त्याचा फोन येणार म्हणजे येणार. अरे कसा येणार? पण मग फोन आल्यावर कळतं. आणि ते म्हणतात शक्य नाहीये, तो आज विमान प्रवासात आहे आणि विमानात फोन चालत नाही, तुला फोन येणार नाही. ओके, हे लॉजिकल थिंकिंग झालं. आणि तुम्ही म्हणता नाही ठीक आहे, प्रवासात ना तो पोचल्या मात्र मला फोन करेल. ओके, हे तुम्हाला असं वाटत असतं. म्हणजे आपण जास्त इमोशनवर बोलतो, आपण म्हणजे महिला जनरली जास्त. सो असं होत असतं. पण बऱ्याचदा दोघांचं म्हणजे एकाला लॉजिकली विचार करायचा असतो आणि दुसरा म्हणतो काही नाही, बेधडक तुला जे वाटतंय आतून ते कर तू. ओके, सो काही वेळा लॉजिकल थिंकिंग फार महत्त्वाचं असतं. कारण इंट्युटिव्ह आपण सारखं किंवा भावनांवर निर्णय घेतले तर ते चुकू शकतात. सो हे काम करताना थोडंसं लक्षात ठेवायचं की कधी लॉजिकल थिंकिंगचा आपण वापर करायला पाहिजे किंवा टेक्निकल गोष्टी, बरोबर आहे. बऱ्याचदा स्त्रिया, आता मुळातच स्त्री पुरुषांमध्ये फरक असतो. एक छान पुस्तक आहे, मला एक्झॅक्टली नाव आठवत नाहीये, तुम्ही सर्च करा की मेन आर फ्रॉम मार्स आणि
विमेन आर फ्रॉम हे, म्हणजे आपण मुळातच 2 वेगवेगळ्या ग्रहांवरनं आलेले लोक आहोत. आणि वेगवेगळ्या ग्रहांवरनं आलेले लोक म्हणजे जसं मॅप रिडिंग, नकाशा वाचन, पुरुषांना एकदम परफेक्ट डावीकडे वळायचं, उजवीकडे वळायचं, आपल्याला नकाशा काही कळत नाही. लक्षात आलं? अशा काही बेसिक फरक असतो. किंवा महिलांना ताण आल्यानंतर त्या बोलत सुटतात. त्यांना किती जणांना सांगू आणि किती जणांना बघ ना असं केलं मला, त्यांनी असं केलं, आपण 100 जणांना सांगत बसतो. पण जेव्हा पुरुषांना ताण येतो तेव्हा त्यांना इझिली ते शेअर करायचं नसतं. किंवा ऑफिसमध्ये काही घडलं तर लगेच येऊन ते घरी सांगत नाही, तर ते आपल्या कोशात जातात, गुहेत जातात ते. आणि कारण त्यांना भावना चांगलीच असते की माझा ताण माझ्या बायकोला कशाला द्यायचंय, ऑफिसमधला ऑफिसमध्ये. सो प्रत्येकाची, त्यामुळे ते जेव्हा त्यांना ताण येतो तेव्हा ते एका खोलीत स्वतःला कोंडतात आणि काही काळ त्यांच्याशी कोणी न बोललेलंच योग्य असतं अशा वेळी. हो, सो असाच डावा मेंदू आणि उजव्या मेंदूमध्ये फरक आहे. आता त्यांच्या कामामध्ये गडबड झाली की कशी गडबड होते आता बघूयात आपण. एक कोणीतरी हात वर करा. कोण? शाबास. मी आता एक स्लाइड दाखवणार आहे, त्याच्यामध्ये काही शब्द लिहिलेले आहेत आणि ते शब्दांचा रंग पण वेगवेगळा आहे. ओके, शब्द मराठीत लिहिलेले आहेत आणि त्या शब्दांना वेगळा वेगळा रंग आहे. तर तुमचं काम काय आहे, ते शब्द तुम्हाला वाचायचे नाहीयेत, त्या शब्दाला जो रंग दिलेला आहे त्या रंगाचं नाव तुम्ही उच्चारायचंय. कळलं का तुम्हाला? म्हणजे आता उदाहरणार्थ इथं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध हे वाचायचं नाहीये, तर पांढरा, पिवळा, गुलाबी असं तुम्हाला वाचायचंय. लक्षात आलं? तर तिथे शब्द लिहिलेले आहेत, ते शब्द वाचायचे नाहीयेत, तुम्हाला रंग वाचायचा आहे. चार्ट पहा आणि रंग वाचून सांगा मला. शब्द वाचायचे नाहीयेत. लाल, निळा, पिवळा, निळा, पांढरा, लाल, पांढरा, हिरवा, पांढरा, लाल, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, निळा, लाल, हिरवा. व्हेरी गुड. मध्ये मध्ये पॉज घ्यायला लागत होता, बरोबर आहे. याचा अर्थ काय झालं होतं, तुमचा उजवा मेंदू प्रयत्न करतोय की तुम्हाला रंग म्हणायचे आहेत, पण तुमचा डावा मेंदू, कारण आपल्याला सवय अशी आहे की समोर दिलं की वाचायचं, शब्द वाचायचे सवय आहेत, आपल्याला रंग वाचायला सांगतात का नाही. आणि उजवा मेंदू सांगतोय की अरे पण आत्ता माझा टास्क वेगळा आहे, पण स्टील त्या दोघांमध्ये गोंधळ चालू असतो. म्हणून आपण फटफट वाचू शकलो नाही, कारण काळा, निळा, हिरवा हे पहिलीच शिकलोय आपण, तरी सुद्धा असं करत वाचलं आपण, बरोबर आहे. सो डॉमिनेशन जरासा फरक असतो, तो जर आपल्याला कळला तर योग्य वेळी योग्य कामामध्ये आपण आपल्या मेंदूचा वापर करू शकतो. सो आपण इथे आता जेवणाची सुट्टी घेऊया, जेवण करून आल्यानंतर मग राहिलेल्या ॲक्टिव्हिटी. सो आपल्याकडे उपलब्ध असलेला लिमिटेड पिरियड लक्षात घेता ताणतणावांचं व्यवस्थापन हा एक थोडा महत्त्वाचा विषय आहे. थोडा थिअरॉटिकल वाटला तरी तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, म्हणून तो थोडंसं बोलते. त्याच्यामध्ये पण काही ॲक्टिव्हिटी करू आणि नंतर मग मोटिवेशन, लिडरशिप आणि टीम बिल्डिंग ह्याच्यातले अगदी महत्त्वाचे पॉईंट्स आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड असं आपण बोलूया आणि मग थांबवूया. आपण कालपासून आपण बघतोय की आपल्या स्वतःमध्ये काय काय कौशल्य आणता येतील. आणि जेव्हा आपण ताणासंदर्भामध्ये विचार करतो की असं काही नाही की आशा वर्कर हेल्थ रिलेटेड काम करतायत म्हणून त्यांना ताण येत नाही आहे, असं आहे का? किंबहुना कदाचित जास्तच ताण असेल बाकीच्यांच्या पेक्षा, बरोबर आहे. त्यामुळे आपल्या ताणतणावाचं व्यवस्थापन आपण पहिल्यांदा स्वतः उत्तम करणं आणि मग ते प्रामुख्यानं समजा तुम्ही गरोदर मातांबरोबर काम करत असला तर त्यांच्याबरोबर काम करताना त्यांना कसं सांगणं, कारण तो पण एक खूप
क्रिटिकल मुद्दा असतो आणि ती अतिशय संवेदनशील झालेली असते आणि अशा वेळी तुमचा सपोर्ट हा तिला खूप महत्त्वाचा राहतो. तर तुम्हाला असे काही टूल्स माहिती झाले किंवा तुम्ही जर उत्तम पद्धतीनं तिला लक्षात आलं की अरे आशाताईंचं एकंदरीतच ताणतणावांचं व्यवस्थापन उत्तम आहे, तर ती पण प्रेरित होईल की आपण पण त्यांच्यासारखं छान मॅनेज करू शकलो पाहिजे ताणाला. आणि एकंदरीतच आपण बघितलं की तुमचा जो रोल शासनाने तुम्हाला सांगितलाय म्हणजे सगळ्या कुठल्याही योजना असल्या की आशाताईंचा सहभाग असायलाच पाहिजे असं एक आता शासनाला वाटून राहिलेलं आहे, बरोबर आहे. तर त्यामुळे तुमचा रोल खूप महत्त्वाचा आहे आणि मग अशा शासनाच्या वाढत्या अपेक्षांना तुम्हाला जर पुरून उरायचं असेल तर मग तुम्हाला पण तसं इक्विप झालं पाहिजे. आणि प्रामुख्यानं मी ताणाबद्दल जे बोलणार आहे ते ताणाचं व्यवस्थापन. ताण आल्यानंतर आपल्या शरीर मनात कोणते कोणते बदल होतात ते आपल्याला आयडेंटिफाय आपण करू शकतो का हे पण महत्त्वाचं आहे. कारण कधी कधी आपल्याला कळतच नाही आपण असं का वागतोय. म्हणजे बाकीच्यांना जाणवायला लागतं की ही खूप चिडचिड करते, रागराग करते, हिचं लक्ष नाही आहे आणि आपल्याला कळत नसतंय हे बदल आपल्यात काय झालेले आहे. तर त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि योगिक पर्स्पेक्टिव्ह ऑफ स्ट्रेस असं म्हटलंय म्हणजे योगशास्त्र किंवा योगाभ्यास ह्या ताणाकडे सगळ्याकडे कसं बघतो हे फार महत्त्वाचं आहे. कारण योगाभ्यास हा असा एक अभ्यास आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही गोळ्या घेऊन तणावाचं व्यवस्थापन करणं अपेक्षित नाही आहे. तर ही एक अगदी पुरातन काळापासून म्हणजे वेद उपनिषदापासून आपले जे पूर्वज होते त्यांनी स्वतः त्याचा अनुभव घेतला आणि ते सगळं मौखिक माध्यमातून आणि लिखित माध्यमातून हे सगळे उपाय त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे. दुर्दैव हे आहे की हेल्थ या विषयात काम करणाऱ्या सुद्धा लोक ह्याच्याकडे गांभीर्यानं बघत नाही आहेत. आणि म्हणून मी हा विषय थोडा अशा अँगलनी बोलते आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की योगाची मदत, योगा असा शब्द नाही, योग असाच शब्द आहे तो. तर योगाभ्यास करणं हे मस्ट आहे. आणि तुम्ही जर ते सुरू केलं आणि योगाभ्यासाची मदत जर तुम्ही घेतली, मग योगाभ्यास असं जेव्हा म्हणते तेव्हा बऱ्याच जणांना फक्त लगेच आसनं कवायती असं काहीतरी लगेच डोळ्यासमोर येतं. तर योगाचा अभ्यास म्हणजे फक्त आसनं नाही आहेत हे प्लीज लक्षात घ्या. त्याचे वेगवेगळे आयाम आहेत. आणि योगाभ्यासामधले एक महत्त्वाचे ऋषी, त्यांचं नाव कधीतरी ऐकलंय का नाही मला माहिती नाही, पण महर्षी पतंजली असं त्यांचं नाव आहे. त्यांनी सगळं पूर्वीचा जो काही अभ्यास होता तो सूत्र रूपानं एकत्र मांडला आणि तो आपल्याला उपलब्ध करून दिला. आणि त्यामुळे त्याला पतंजलीची योगसूत्र असं म्हणतात. पण त्यांनी अष्टांग योग सांगितला आणि त्याच्यामध्ये 8 पायऱ्या सांगितल्या आपल्याला. आणि त्या पायऱ्यांचा उपयोग करून आपण आपला शोध घेणं, शांत आपल्याला ठेवणं, ताणतणावाला सामोरं जाणं हे तुम्हाला सहज शक्य आहे असं सांगितलं. आणि त्या 8 पायऱ्या कुठल्या होत्या तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आपण ध्यानाचा सकाळी अनुभव घेतला, बरोबर आहे. यम नियम म्हणजे काय तर एक तर सेल्फ डिसिप्लिन आणि शासनाचं डिसिप्लिन, बरोबर आहे. म्हणजे आपण स्वतःसाठी काही ठरवून घेतलेले नियम आणि प्लस समाजात राहतो. जसं आपण रहदारीचे नियम म्हणतो, बरोबर आहे. आपण कुठूनही गाडी चालवतो का तर नाही चालवत, रस्त्याच्या डाव्या बाजूनी चालवतो. असे जे काही नियम आहेत मग ते सामाजिक नियम झाले. मग आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी हे पुढच्या स्टेजेस आहेत. धारणा म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करणं. असे वेगवेगळे त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर म्हणून ताणाबद्दल थोडंसं बोलते त्यापूर्वी एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट का कारण कालपासून आपण असं बघतो की ह्या सगळ्या जो काही प्रशिक्षणाचा भाग आहे, जीवन कौशल्याचा भाग आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल खूप महत्त्वाचे आहात. आणि पहिल्यांदा आपल्याला स्वतःवर काम करायचं आहे आणि मग इतरांना. आणि ही एक प्रशिक्षणाच्या निमित्तानं आपल्यावर संधी आलेली आहे. बऱ्याचदा असं होतं की अनेक संधी आपल्याला येतात आणि त्या आपण सोडून देतो किंवा त्याचा जसा फायदा घ्यायला पाहिजे त्याचा फायदा आपण बऱ्याचदा घेत नाही. म्हणून ही गोष्ट सांगते. गोष्ट थोडी भावनिक आहे, इमोशनल आहे, पण तरीसुद्धा
डिस्टर्ब होण्याचं कारण नाही, कारण कदाचित गोष्ट सांगताना आपण कधी कधी त्याच्याबरोबर आयडेंटिफाय करतो, म्हणजे त्या गोष्टीतल्या माणसाची जी कथा असते ती आपल्याला आपलीच आहे असं वाटायला लागतं आणि आपल्या आयुष्यातले काही प्रसंग त्याच्यामुळे रिकलेक्ट होतात आणि मग आपल्याला वाईट वाटतं, हां, आपण खूप जास्त इमोशनल होतो. तर त्याच्याबद्दल पहिल्यांदाच सॉरी सांगते, पण तुम्ही आशा वर्कर आहात त्यामुळे तुम्ही सगळे अशा हिम्मतवान आहात. म्हणजे हे मी कशासाठी सांगते, कारण एका प्रशिक्षणामध्ये मी ही गोष्ट सांगितली आणि एक लेडी ऑफिसर तिथे बसलेले होते, त्यांच्या आयुष्यामध्ये काही घटना घडलेल्या होत्या, त्या गोष्टीमुळे त्या पुन्हा वर आल्या, आपण म्हणतो ना सरफेस झाल्या, आणि त्यांना ते सहन नाही झालं इन द मीन्स त्या डिस्टर्ब झाल्या. म्हणजे आपण बऱ्याचदा आपल्या दुःखावर दडपून टाकतो, खाली घालून ठेवलेली असतात आपली दुःख, ती अशी फुंकर मारून वर आल्यासारखं झालं. आणि म्हणून मी ही फक्त सूचना देते, सिरियस असं काही सांगणार नाही आहे, पण तरी एक तुम्हाला रिअलाइज व्हावं म्हणून मी ही गोष्ट सांगते. तर एक माणूस असतो, सकाळी झोपेतून जागा होतो, झोपेतून जागा झाल्यानंतर बेडच्या समोरच घड्याळ लावलेलं असतं आणि त्याच्यात त्याला गोष्ट कदाचित माहीत पण असेल, कारण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये आजकाल सगळं येतं, ज्यांना माहीत आहे त्यांनी उजळणी म्हणून ऐका. ते घड्याळात बघतो आणि लक्षात येतं की आज उठायला खूप उशीर झालेला आहे आणि भरभर सगळा पुढचा दिवस नजरेसमोर येतो की आज पुन्हा उठायला उशीर, आवरायला उशीर, ट्रेनला उशीर, ऑफिसमध्ये पोचायला उशीर, तोच तो साहेब फायलींचे गठ्ठे, परत तो मला बोलणार, मग मला कसं तरी वाईट वाटणार, मग त्यात चडफड अवस्थेत दिवसभर काम करायचं, असा सगळा नजारा क्षणभरात डोळ्यासमोर येतो आणि खूप राग येतो उठायला उशीर झाल्याचा. मग लक्षात येतं की अरेच्या मला उठायला उशीर झालाय, पण बायकोला तरी अक्कल आहे की नाही, असं म्हणतो की मला उशीर झालाय, मला ऑफिसला जायचंय, मला जाग आली नाही, पण तिला तरी कळत होतं की नाही आज चहाचा कप आलेला नाही नेहमीप्रमाणे, नक्की काय भानगड आहे. म्हणून बायकोचा भयंकर राग येतो आणि त्यात चडफडाटामध्ये उठतो आणि आता आवरूया म्हणतो. तेवढ्यात लक्ष जातं, टेबलावर पेपर ठेवलेला असतो, वर्तमानपत्र. त्यांच्या घरी असं दंडक असतो की साहेबांनी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय कुणीही पेपरला हात लावायचा नाही. अशा अनेक घरामध्ये असतं बघा. आवडत नाही आपल्या नवऱ्याला किंवा पुरुष माणसाला की बाई आधी सकाळी सकाळी पेपर आलाय आणि बाई पेपर वाचायला लागली, हे दृश्य खपेल का त्यांना? ते खपत नाही. त्यामुळे त्याला लक्षात येतं की चला, मग तो म्हणतो ठीक आहे आता उशीर झालाच आहे, पटकन जगात काय काय चाललंय हेडलाईन्स बघूया आणि कामाला लागूया. म्हणून पटकन पेपर घेतो आणि पटपट पहिल्या दुसऱ्या पानावर काय येतो महत्त्वाच्या बातम्या वाचायला लागतो. वाचता वाचता नजर अशी उजव्या कोपऱ्यात येतो आणि एकदम थबकतो, एकदम धक्का बसतो आणि मटकन खाली बसतो. काय झालेलं असतं? कारण आज पेपरमध्ये चक्क त्याचं नाव आलेलं असतं आणि तेही कुठल्या कॉलममध्ये माहितीये? यांचे निधन. प्रचंड शॉक बसतो, खाली बसतो, दरदरून अंगाला घाम फुटतो, काही लक्षात येत नाही काय झालेलं आहे. विचार करायला लागतो आणि लक्षात येतं की काल रात्री जेव्हा माझं जेवण झालं आणि मी झोपायच्या तयारीत होतो तेव्हा हृदयातून प्रचंड मोठी कळ आलेली होती आणि पुढे काय झालं त्याला काहीही तो आठवू शकत नाही. अंगात त्राण नसतं आणि मग आता काय करायचं अशा विचारात असतो. इतक्यात लक्षात येतं की बाहेरून, खोलीच्या बाहेरून अनेक वेगवेगळ्या माणसांचे आवाज येत आहेत. सपाटून तो आधीच लटपटलेला असतो. तो म्हणतो की अरे बापरे आता आणखीन काय, असं म्हणून पटपट उठायचंही त्राण नसतं. असाच सरपटत त्या दारापर्यंत जातो आणि दार हळूच उघडायचा प्रयत्न करतो. दार किलकिलं होतं आणि समोरचं दृश्य बघून जोरात ओरडतो, गॉड प्लीज गिव्ह मी वन चान्स. देवा मला प्लीज एक संधी दे. कारण दार जेव्हा किलकिलं होऊन समोरचं दृश्य बघतो, अतिशय दारुण दृश्य असतं. बाहेरच्या हॉलमध्ये त्याची बॉडी ठेवलेली असते, त्या शरीराभोवती बसून त्याची बायको जोरजोरात रडत असते, शेजारी पोरगं उभं असतं. देवाला म्हणतो, देवा प्लीज
मला एक संधी दे फक्त म्हणतो. ज्या बायकोनी मला जीवापाड इतके वर्ष जपलेलं आहे आत्तापर्यंत, तिला मी एकदाही सांगितलं नाही की येस आय रिअली लव्ह यू. मला एकदा फक्त तिच्याशी बोलायचं आणि सांगायचं की येस आय रिअली लव्ह यू. शेजारी पोरगं उभं असतं, ते धड एवढंही मोठं नसतं की काय झालेलं आहे हे कळण्या इतकं सुद्धा ते मोठं नसतं. तो देवाला म्हणतो की देवा मला फक्त त्याला एकदा सांगू दे की ही सगळी माझी जी काही धडपड चाललेली आहे ती फक्त तुझ्यासाठी चाललेली आहे, तेवढं मला सांगायची तू एकदा संधी दे. इतक्यात त्याचं लक्ष मागे जातं. मागे खुर्चीवर आई वडील विमनस्क अवस्थेमध्ये बसलेले असतात खाली मान घालून. देवाला म्हणतो देवा प्लीज मला एकदा सॉरी म्हणायचंय, कारण खरं तर आज मी जो काही उभा आहे तो केवळ माझ्या आईवडिलांमुळे इथपर्यंत मी आलेलो आहे, पण आजकाल मी त्यांच्याशी नीट बोलत नाही आहे. मला एक संधी दे आणि त्यांना सॉरी सांगू देत, कारण त्यांचं असणं हेच खरं तर माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि त्यांना मला थँक्सही म्हणायचं आहे, कारण आत्तापर्यंत त्यांनी सगळं माझं केलेलं आहे. इतक्यात अशीच नजर फिरत मागे जातं आणि लक्षात येतं की आपल्या अगदी जीवाभावाचा मित्र त्या गर्दीत मागे उभा आहे. आणि भरभर गेल्या 7-8 वर्षाचा काळ त्याच्या भरकन एकदा डोळ्यासमोरून जातो आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरेच्या केवळ इगो प्रॉब्लेम झालेला असतो, दोघांमध्ये गैरसमज निर्माण झालेला असतो आणि गेले 7-8 वर्ष ते एकमेकांशी बोलणं त्यांचं पूर्ण थांबलेलं असतं. जोरात ओरडतो आणि शेखेंसाठी हात पुढं करतो, पण आज त्याचा आवाज त्याच्या मित्रापर्यंत पोचू शकत नसतो. जोरात ओरडतो पुन्हा गॉड प्लीज प्लीज गिव्ह मी वन चान्स. त्याचा इतका जोरात आवाज ऐकून इतक्यात त्याची बायको धावत पळत त्याच्याजवळ येते, हळूच पाठीवरनं हात फिरवते आणि त्याला म्हणते की केवढ्यांदा ओरडलात, काही स्वप्न बिप्न पडलं होतं का तुम्हाला, काय झालं. खाड करणं स्वप्नात जागा होतो आणि बघतो तर पुढे साक्षात स्पष्ट बायको उभी आहे आणि तिचा स्पर्श खांद्याला जाणवतो आहे. पटकन घट्ट मिठी मारतो बायकोला आणि सांगतो येस आय रिअली लव्ह यू. बायकोला हे सगळं अनपेक्षित असतं, कारण कधी असं न बोलणारा नवरा आज असं बोलतो. तिलाही खूप आनंद होतो, घट्ट मिठीत शिरते ती आणि तिच्या डोळ्यामध्ये फक्त आनंद अश्रू असतात. आज गोष्ट एवढ्यासाठी सांगितली की कालपासून आपण एकत्र आहोत. आपल्या पण प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही थँक्स आणि सॉरी म्हणायचे राहून गेले असतील. पुढच्याला काय वाटतंय याची वाट बघू नका. लक्षात आलं, कदाचित त्याला सॉरी म्हणायचंय, ज्याला ज्या कारणासाठी सॉरी म्हणायचंय तो विसरून सुद्धा गेलेला आहे सगळं, पण स्टील तुम्ही त्याचा भार अजून कॅरी करताय, तुम्हाला ते बोचतंय अजून. सो आज एकच करायचं की संध्याकाळी गेल्यानंतर असे सॉरी आणि थँक्स म्हणायचं राहून गेलं असेल तर बिनधास्तपणे म्हणून टाकायचे. आणि ही एक जी संधी, त्यानिमित्तानं आपण सगळं आपलं आयुष्य पुन्हा एकदा सिंहावलोकन करून बघतोय आणि अनेक गोष्टी शिकतोय, त्या अप्लाय करायच्यात. अदरवाईज थेरी, पुस्तकं, यूट्यूब व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत, पण ह्या 2 दिवसामध्ये एक गोष्ट जी तुम्हाला भावली ती तुम्ही मनावर घ्यायची आणि त्या दिशेनं स्वतःमध्ये बदल करायला तुम्ही सुरुवात कराल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि पुढे ताणाबद्दल बोलते. ओके, जी गोष्ट तुम्हाला सांगितली त्याच्याबद्दल कुणाला काही प्रतिसाद द्यायचा असेल किंवा स्वतःच्या आयुष्यामधली कोणती घटना आत्ता तुम्हाला आठवली असेल आणि ती शेअर करावीशी वाटत असेल तर नक्की करा. 2 मिनटं मी थांबते. ते सगळे थोडेसे इमोशनल झालेलो आहे. ओके, पण काही हरकत नाही आणि इमोशनल होणं हा विकनेस नाही आहे आपला, हे लक्षात घ्या. बऱ्याचदा आपण म्हणतात किंवा काय बाईसारखं रडतोस असं म्हणतात. एखादा पुरुष कोणी रडायला लागला तर का पुरुषांनी इमोशनल असू नये का? किंबहुना ते जास्त असतात, फक्त आपल्या सोसायटीनं जे नॉर्म्स ठरवून दिलेले आहेत त्याच्यामध्ये ते रडू शकत नाहीत. बरोबर आहे, पण कित्येक पुरुषसुद्धा आपल्या इतकेच इमोशनल असतात. कल्पना आहे ना तुम्हाला? पण आपल्याकडे काही असे रोल ठरलेले आहेत. तर रडणं, इमोशनल होणं हे कमीपणाचं, विकनेसचं अजिबातच लक्षण नाही आहे. उलट तुम्ही भावनांना वाट करून देताय आणि
तुम्ही फ्री आहात तुमच्याबरोबर. लक्षात आलं? सो ताण म्हणजे काय, कुणाला बोलायचंय का? आत्ता तुम्ही तिथं लिहिलंय, आत्ता जरी तुम्हाला ताण अनुभवायला येत असेल तरी तुम्ही एकटे नाहीये. कारण आपल्या अवतीभोवती प्रत्येक जणाला काही ना काही स्वरूपाचा ताण आहे. म्हणजे हे निवांत बसून आता शूटिंग करतायत असं तुम्हाला वाटलं असेल तरी नीट शूटिंग केलं की नाही असं भोसले सर त्यांना विचारणार आहेत उद्या, बरोबर आहे? आणि हे तुम्ही का नीट नाही घेतलं, सो ते ताणात आहेत. सांगायचा मुद्दा हा आहे. किंवा असं वाटत असेल संगीताताई आणि पूनम मॅडम आज काय त्यांना काम नाहीये, मात्रचं काही ते भरून घेत नाहीयेत, पण हे सगळं त्यांना प्रोजेक्ट पुढे न्यायचं आहे, त्याचा ताण कुठेतरी अदृश्य. आणि आज THO साहेब सांगून गेलेत की आता शब्द खाली पडला नाही पाहिजे, बरोबर आहे? कुठेतरी ताण जाणवत असतो, जसा तो मला पण असू शकतो. अगदी परफॉर्मन्स एन्झायटी असते, बरोबर आहे? की चाललोय खरे आपण बारामतीला आणि हजारो ट्रेनिंग घेतली असतील तरी आजचं ट्रेनिंग नवीनच आहे. प्रत्येक ट्रेनिंग माझ्यासाठी पण नवीनच आहे आणि ते समोरच्याला कसं वाटतंय हा एक वेगळा प्रश्न आहे, बरोबर आहे? कोणी किती असेल, अगदी देव येऊन ट्रेनिंग घ्यायला लागला तरी सुद्धा समोरच्याला देव आहे म्हणून आवडेलच अशी काही शाश्वती नाही. लक्षात आलं? सो ताण प्रत्येकाला आहे, हे आपण लक्षात घेऊया. काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते. यूज स्ट्रेस किंवा पॉझिटिव्ह ताण. सकाळी एका ताईंनी शेअर केलं की राग हा चांगल्या कामासाठी, म्हणजे एखाद्या मुलाला आपण रागवतो तर आपल्याला असं काही अपेक्षित नसतं की रागवलंय म्हणून त्यांना आता कोपऱ्यात जाऊन किंवा डिप्रेस होऊन बसावं. तर परीक्षेत पहिल्या चाचणीत कमी मार्क पडले, वडिलांनी रागवलं म्हणजे तो ईर्षेनं पेटून रागावून उठतो आणि अभ्यासाला लागतो आणि पुढच्या परीक्षेत मार्क पाडून दाखवतो, बरोबर आहे? म्हणजे तिथे रागाचा सकारात्मक फायदा झाला. तसा यूज स्ट्रेस म्हणजे काय आहे? उपयुक्त ताण. ताण काहीच नाहीये, म्हणजे तुम्हाला समजा काही लिमिट्सच घालून दिले नाही की अमुक अमुक ह्याच्यात रिपोर्ट दिलाच पाहिजे, तर तुम्ही परफॉर्मच करणार नाहीये, बरोबर आहे? किंवा 30 तारखेला हे पाठवायचं आहे, किंवा जसं परीक्षेला तुम्हाला आठवतंय तुमच्या कॉलेज आणि शाळेतले दिवस, जेव्हा परीक्षेचं टाइम टेबल येतं तेव्हा आपण उत्साहाने जरा अभ्यासाला लागतो, बरोबर आहे? सो त्या परीक्षेचं टाइम टेबल येणं, काही जण घाबरून जातात पण काहींना तो पॉझिटिव्ह सकारात्मक ताण घेतात. सो काही प्रमाणात आपल्या प्रत्येकाला परफॉर्मन्ससाठी, चांगलं काहीतरी आपल्यातला देण्यासाठी हा ताण आवश्यक असतो. लक्षात येतंय? कारण आता मला पण हे निमित्त होतं ट्रेनिंग असं. सध्या मी योग रिलेटेड ट्रेनिंग घेते जास्त करून, आणि यशोदामध्ये एथिक्स आणि व्हॅल्यूज हा सगळ्या फाउंडेशनला मी एथिक्स आणि व्हॅल्यूज, लोकप्रशासनातील नीती आणि मूल्य हा विषय शिकवते. ह्या विषयांची मला कम्युनिकेशन नेहमीच असतं, पण काही विषय मला पण त्याची उजळणी झाली. लक्षात आलं? त्या निमित्तानं मी आणखीन 4 गोष्टी वाचल्या. तर हा ताण आपल्याला कधी कधी सकारात्मक सुद्धा असतो आणि तसा ताण आपल्याला गरजेचा असतो. पण तोच ताण जर खूप उच्च प्रकारे जास्त आपल्या क्षमतेच्या बाहेर जर जायला लागला आणि तो प्रोलॉंग्ड म्हणजे अनेक दिवस राहिला तर त्याचे परिणाम आपल्याला शरीर मनावर दिसायला लागतात. डिस्ट्रेस म्हणजे काय? त्याची पातळी, निगेटिव्ह ताण असतो. त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो. आजारपण, तणाव असं जर जाणवायला लागलं ताणामुळे तर ते कंट्रोल करणं आपल्याला गरजेचं असतं. आणि कधी कधी आपल्याला लक्षात यायला लागतं की ठराविक, म्हणजे स्प्रिंग तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे? स्प्रिंग म्हणजे काय? स्प्रिंग ताणली, एकदा ताणली तर ती पटकन पुन्हा मूळ रूपात येते. पण सारखंच एखादी स्प्रिंग तुम्ही ताणायला लागला तर तुम्ही हे करून बघा आता घरी, किंवा मुलांना करून बघायला सांगा. तर कालांतरानं असं होतं की पूर्वी ती स्प्रिंग सोडल्यानंतर ज्या ठिकाणी ती येत होती त्या ठिकाणाच्या ऐवजी आता थोडी ती ताणलेलीच राहायला लागलेली आहे. अगदी सेम प्रोसेस आपल्या शरीरात घडत असते. जर तुम्ही सतत ताणाला सामोरं जात असला तर ती तुमची लेव्हल काय होते? बदलते. लक्षात आलं? म्हणजे तुम्ही कधीच मूळ रूपात येत नाही. जी तुमची छान निरोगी अवस्था असते त्या निरोगी अवस्थेला तुम्ही येत नाही. सततचा ताण तुम्हाला ॲक्युम्युलेट होत जातो आणि मग एक वेळ अशी येते की त्याचे परिणाम आपल्याला प्रामुख्यानं शरीरामध्ये दिसायला लागतात
आणि आता एक योगाभ्यासातली कन्सेप्ट सांगते. आपल्याकडे आता तुम्ही सगळे आशा वर्कर आहेत. जनरली समाजामध्ये कुठल्या कुठल्या व्याधी आहेत हे तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही बघितले तर 80 ते 90% आजार हे सायकोसोमॅटिक म्हणजे मनोकायिक, त्याचं मूळ कशामध्ये आहे? मनामध्ये आहे. आणि मन हे डिस्टर्ब झाल्यानंतर आपल्या बाकीच्या गोष्टी डिस्टर्ब होतात आणि मग शरीराचा जो वीक भाग आहे तिथे एखाद्या व्याधीला सुरुवात होते. हां, हे असं साधारण ढोबळपणानं तुम्ही लक्षात ठेवा. आता ताणाच्या 3 पायऱ्या आहेत, त्या पण जस्ट आपण बघूया, जास्त थिरॉटिकल जात नाहीये आणि मग योगातली पंचकोशाची कल्पना मी सांगणार आहे. ताणाच्या पायऱ्या किंवा टप्पे कोणते आहेत बघा. पहिली आहे अलार्म स्टेज, दुसरी आहे रेझिस्टन्स आणि तिसरी आहे एक्झॉशन. अलार्म, प्रतिकार आणि तिसरा टप्पा म्हणजे थकवा असं आहे. अलार्म स्टेजमध्ये काय होतं बघा, हे तुम्हाला माहिती पाहिजे बरं का. म्हणजे जेव्हा तुम्ही महिलांबरोबर बोलताय, मुलांबरोबर बोलताय, तर पहिल्यांदा काय होती, एखादी तणावपूर्ण घटना जेव्हा जाणवतं तेव्हा मानसिक आपल्यामध्ये बदल आणि शरीरामध्ये काहीतरी बदल व्हायला लागतात आणि हा अनुभव तुमच्या सामान्य संतुलनात व्यत्यय आणतो आणि लगेचच म्हणजे मला ताण यायला लागलाय असं जेव्हा व्हायला लागतं, त्या ताणाला सामोरं जाण्यासाठी हृदय अजून पंप करायला लागतं स्वतःला. बरोबर आहे? हृदयाची धडधड का वाटते? कारण आता काहीतरी मला धोका निर्माण झालाय, त्याला मला पुरून उरायचे. पल्स रेट वाढतो आहे, डोळे असे थोडे मोठे होतात, शुगर लेवल वाढते कारण आपल्याला ताणाला सामोरं जायचं आहे. बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या कमी होतात, म्हणजे उत्सर्जनाशी संबंधित असतात त्या सगळ्या कमी होऊन जातात. म्हणजे हे तुम्हाला कदाचित फर्स्ट एडमध्ये पण सांगितलं असेल की पहिल्यांदा ताण आल्या आल्या कोणते कोणते सिम्पटम्स येतात किंवा काय येतात. तर इमिजिएटली आपल्या शरीरामध्ये अशी अद्भुत व्यवस्था आहे की सेल्फ हिलिंग करतो आपण. ज्या क्षणी आपण तणावाला सामोरं जातो तेव्हा आपलं शरीर आणि मन तत्काळ त्या सगळ्याला सामोरं जायला तयारच असतं. इमिजिएट आपलं शरीर मन ह्याचा प्रतिकार करत काय करतं, प्रयत्न, आपण नॉर्मल स्टेजला येणार. सो ही अलार्म स्टेज आहे. त्याची एक्झाम्पल्स आता मी सांगितले असं, वाढलेली हृदयगती, श्वसन, श्वास जोरात जोरात घ्यायला लागतो, तापमानात घट होते, ओके, आणि ॲड्रिनल ग्रंथीचं सिक्रिशन काय होतं, वाढतं. अशा काही गोष्टी अलार्म स्टेजमध्ये झालेल्या तुम्हाला लक्षात येतील. दुसरी आपण बघा, याची एक्झाम्पल बघितली. दुसरी स्टेज ही रेझिस्टन्सची. त्याच्यामध्ये काय असतं, तुमचं शरीर हे तणावाचा सामना करत असतं आणि ते जुळवून घ्यायचा प्रयत्न करत असतं. पण ह्या सगळ्या भानगडीत काय होतं तर तुमच्यात काही बदल निर्माण व्हायला लागतात. म्हणजे तुम्ही छान पद्धतीने त्याला सामोरं जायला लागत नाही, पण तुम्ही थोडीशी चिडचिड करायला लागलाय, रात्री झोप डिस्टर्ब झाली आहे, तुमचं जेवण काहीतरी कमी जास्त झालंय, असं बाकीच्यांना, म्हणजे समजा घरी आई असेल किंवा नवरा, का ग जेवत नाही असं म्हणतो, आपण म्हणतो काय नाही काय नाही, त्याला जाणवत असतं किंवा तिचं डोकं ठिकाणावर नाहीये. बरोबर आहे? काहीतरी ऑफिसचा ताण दिसतोय किंवा तुम्ही काहीतरी रजिस्टर घेऊन बसलेले असतात, कुठला तरी नाव आणि रिपोर्ट तुम्हाला सापडत नसतो. सो तुमच्यापेक्षा घरच्यांना ते जाणवायला लागलेले असतात ते छोटे छोटे बदल, आणि अशा वेळी तुम्ही ओव्हरलोड पर्यंत पोहोचत नाही हे निश्चित करण्यासाठी, म्हणजे असे छोटे छोटे फीडबॅक देतात, त्याच्याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणजे वेळीच त्या तणावाला तुम्ही काबूत आणणं गरजेचं आहे. अदरवाईज तिसरी स्टेज आहे. आणि दुसऱ्या स्टेजचे काय आहेत तर मी तुम्हाला सांगितलं की कॉग्निटिव्ह आणि बिहेवियरल, म्हणजे मगाशी सांगितलं तसं तुमचे सगळे इंटरॅक्शनमध्ये गडबड व्हायला लागते. आणि तिसऱ्या स्टेजमध्ये एकदमच गडबड होते. काय होतं तर ती म्हणजे ह्या अवस्थेमध्ये तुम्हाला ताणतणाव तुमचा कंट्रोल होत नाही आणि त्याचे परिणाम तुमच्या शरीर मनावर विविध व्याधींच्या रूपात तुम्हाला दिसायला लागतात. कॉन्स्टिपेशन होतंय, बरोबर आहे, किंवा पचनाचे विकार आहे,
अलिप्त भाव, कशातच इंटरेस्ट वाटत नाहीये, डोकं दुखायला लागलेलं आहे, निद्रानाश झालेला आहे, असं काही ना काही सिम्पटम्स तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला दिसायला लागतात. आणि मग अशा वेळी तुम्हाला एकतर आपण हा प्रयत्न करायला पाहिजे की आपल्याला ताण येताच कामा नये, जेव्हा येईल त्याला सामोरं जाण्यासाठी स्वतःला क्षमता स्वतःच्या वाढवणे, इक्विप करणं हे फार गरजेचं आहे. आपल्याकडे भारतीय, थोडंसं पुढे थांब, भारतीय काय म्हणूया पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे व्यक्तिमत्व विकासाची जी कल्पना आहे त्याच्यामध्ये पंचकोशाची कल्पना सांगितली. ती आपण 5-7 मिनिटात बघूया आणि तुम्हाला काय करता येईल तुमचे ताणतणाव काबूत ठेवण्यासाठी असं आपण बोलूयात आणि मग पुढे जाऊयात. तर कुणाला माहिती आहे का पंचकोश कोणते आहेत? त्याची एक छोटीशी गोष्ट सांगते. पूर्वी गुरुकुल सिस्टीम होती आपल्याकडे, विद्यार्थी गुरुकडे जायचे आणि सगळं शिकायचे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने भृगु ऋषी नावाचे एक ऋषी होते आणि त्यांचे जे गुरु तेच त्यांचे वडील होते, त्यांचं नाव होतं वरुण. आणि मग भृगु ऋषींना एकदा प्रश्न पडतो, जो आपल्याला पण कधी कधी पडतो, की मी नक्की कोण आहे, कशाला जन्माला आली आहे मी, काय नक्की करायचं आहे मी, असे त्याला प्रश्न पडायला लागतात. तर तसे त्याला प्रश्न पडतात आणि मग तो जातो वडिलांकडं म्हणजे गुरूंकडं जातो आणि तो म्हणतो की काय म्हणजे सांगा मला, हे सगळं काही कोडं सुटत नाहीये. तर पूर्वीचे गुरु कसे होते, आजकाल कसं आहे पालकच प्रोजेक्ट करून देतात मुलांना, बरोबर आहे, प्रश्नोत्तर लिहून देतात. तर म्हणजे पालकच निम्मा अभ्यास करतात. तर तसं नव्हतं पूर्वी आणि पटकन उत्तर पण सांगायचे नाहीत गुरु. तर गुरु त्यांना काय म्हणतात की तुला प्रश्न पडला आहे, बरोबर आहे, छान आहे तुला प्रश्न पडलाय ते, पण त्याचं उत्तर तूच शोधायचंयस आणि तुला जरा मी क्ल्यू देतो काही, आणि ते क्ल्यू देतात आणि त्याला सांगतात की तू तपस कर. तपस म्हणजे स्वाध्याय कर, अभ्यास कर आणि तू शोध. मग तो शोधाला विचार करायला लागतो. मग तो म्हणतो की हा मी म्हणजे हे शरीर आहे असं त्याला लक्षात येतं. आणि मग तो येतो गुरूंकडे आणि म्हणतो मी म्हणजे हे शरीर आहे. मग ते म्हणतात नक्की का, फक्त तू म्हणजे शरीर आहेस का? मग एक मृत बॉडी दाखवतात. मग आता तू आहेस का तिथं असं त्याला विचारतात. तर तो म्हणतात की नाही आता तिथं नाहीये. मग शरीर आहे म्हणतात ते, शरीर आहे म्हणजे तू आहेस. पण ते म्हणतात नाही आता हे मेलेलं आहे म्हणजे हे माणूस आता तिथं नाही आहे. मग त्याच्या लक्षात येतं की शरीर चालवायला अजून काहीतरी लागतं आपल्याला, बरोबर आहे. तर पहिलं म्हणजे जे शरीर आपल्याला दिसतं आहे तो सगळ्यात बाहेरचा कोश, स्थूल कोश आहे, त्याला अन्नमय कोश असं म्हणतात. आणि अन्नमय कोशासाठी काय केलं पाहिजे, अन्नमय कोशाचा विकास, तर तुम्ही सगळे जे एक्झरसाइज करता, सायकलिंग करता, पोहता, व्यायाम करतात किंवा सुंदर दिसायला पाहिजे असं आपल्या सगळ्यांना वाटत असतं, बरोबर आहे. सुंदर दिसण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी करतो ते सगळं म्हणजे आपला अन्नमय कोश आहे. लक्षात आलं. दुसरा कोश आहे. मग आता शरीर फक्त नाही आपण, तर शरीरात प्राण आहे म्हणून आपण जिवंत आहे असं म्हणतो. तर तो प्राणमय कोश किंवा श्वास आहे. फक्त श्वास म्हणजे प्राण नाहीये, प्राण त्याच्याही पलीकडचा आहे, तो आहे प्राणमय कोश. तिसरा जो कोश आहे, आता शरीर आहे, प्राण आहे, पण त्याच्यामध्ये आतमध्ये काहीतरी विचार करणारा कोणीतरी आहे, भावना आहेत, हे सगळं कुठे आहे तर त्याचा आहे मनोमय कोश. आणि मॅक्झिमम व्याधी ज्या होतात ते मनोमय कोशामध्ये गडबड झाल्यामुळे होतात. तर मनोमय कोश आपला व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी करणं अपेक्षित असतं. आणि फक्त मनोमय कोश, प्राणमय कोश आणि अन्नमय कोश असून भागत नाही. तर मन आपलं चंचल असतं हे बघितलं आपण. मग डिसिजन कोण घेतं सांगा? मेंदू, बुद्धी. म्हणजे इथं जी बुद्धी भरलेली आहे ती बुद्धी निर्णय घेत असते, माइंड कन्फ्युज्ड असतं आपण. तर हा जो डिसिजन मेकिंगचा कोश आहे त्याला विज्ञानमय कोश असं म्हणतात. आणि हे चारही कोश ज्याच्यासाठी काम करत असतात, अल्टिमेटली दुःख निवृत्ती आणि सुखप्राप्ती, समाधान, आनंद, अल्टिमेटली आपल्या सगळ्यांना तेच पाहिजे आहे. तर तो आनंदमय कोश आहे. तर जेव्हा तुम्हाला ताणतणावावर काम करायचंय तेव्हा सायमल्टेनियसली एकाच वेळी जेव्हा ह्या कोशाच्या संतुलनासाठी तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही ताणतणावाचं
छान काम करू शकता. मग अन्नमय कोशाचं संतुलन करायचं असेल तर तुम्हाला एक्झरसाइज, आसनं, किंवा काही लोक जिमला जातात, वॉकिंगला जातात, पोहायला जातात, असं काही ना काही करायला पाहिजे. आणि शरीर सुदृढ राहण्यासाठी अन्न हा शब्द त्याच्यामध्ये आहे, म्हणून न्यूट्रिशन. आशाताईंना न्यूट्रिशन बद्दल मी सांगण्याची गरज नाहीये, पण आता चेहरा तुमचा जाऊन बघायचा आहे प्रत्येकाने, आणि आपल्याला न्यूट्रिशन्स काही कमी पडतायत का हे कृपया तपासा सगळ्यांनी. जगाचं कल्याण करायला जाण्याआधी स्वतःचं कल्याण महत्त्वाचं आहे. अगदी मी सिरियसली सांगते, मी इथं उभारून हे याच्यासाठी सांगते की ह्याचा अनुभव मी घेतलेला आहे. लक्षात आलं? त्यामुळे स्वतःची सगळी लेव्हल्स काय, B12, व्हिटॅमिन डी सगळं व्यवस्थित आहे का, आणि ते व्यवस्थित ठेवण्यासाठी काय न्यूट्रिशन्स पाहिजेत ह्याच्यावर तुम्ही लक्ष द्यायचं आहे. दुसरं आहे प्राणमय कोश. प्राणमय कोशासाठी प्रामुख्यानं प्राणायाम. प्राणायामाचे असंख्य व्हिडिओ यूट्यूबवर आहेत. 3, एक तर कालपासून मी दीर्घ श्वसन सांगते, आठवणीनं दीर्घ श्वसन करायला चालू करायचं. आत्ता सुद्धा नॉर्मलपेक्षा थोडा सावकाश सावकाश श्वास घ्यायला सुरुवात करा. जेव्हा जेव्हा आठवणीत येईल तेव्हा दीर्घ श्वसन करायचं. दुसरी 2 प्राणायामाची नावं सांगते जी युनिव्हर्सल प्राणायाम आहेत आणि ज्याचे कोणतेही कॉन्ट्रा इंडिकेशन्स नाहीत. अनुलोम विलोम प्राणायाम किंवा त्यालाच नाडी शुद्धी प्राणायाम, थोडाच फरक आहे तो, आणि भ्रामरी प्राणायाम हे कंपल्सरी करायचे आहेत. लक्षात आलं? आता 1 मिनिटासाठी भ्रामरी प्राणायाम करूया आपण. सगळ्यांनी ताठ बसा 1 मिनिट. काय करायचंय? आपले दोन्हीही हात आपल्या कानावर ठेवायचे आणि फक्त मकाराचं गुंजन करायचंय. मगाशी आपण म म्हटला होता ना, तर मकाराचं गुंजन किंवा काय भुंगा माहिती आहे तुम्हाला? भुंग्याचा आवाज कसा येतो? असा येतो, बरोबर? आणि जेव्हा तुम्ही असा मकार म्हणायला लागता तेव्हा प्रामुख्यानं तुम्हाला वरच्या भागामध्ये त्याची व्हायब्रेशन, स्पंदनं जाणवतात. आणि अशी मकाराची स्पंदनं तुमचा भ्रामरी टाइम जर तुम्ही वाढवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही शांत शांत व्हायला लागलेला आहे. अगदी PHC मध्ये मीटिंगला गेलाय आणि अजून ताई मीटिंग चालू करत नाहीये, भ्रामरी करायला सुरुवात करा सगळ्यांनी मिळून. काही कोणी हसलं तरी आपण करायचं, ओके? आणि मुद्रांबद्दल आता बोलत नाही, पण तुम्ही थोडंसं गुगल सर्च करा. काही मुद्रा म्हणजे प्राणमुद्रा जी असते ना, म्हणजे आता मी कितीतरी मध्ये मध्येच मला काही आठवत आहे. प्राणमुद्रा अशी असते, ही 3 बोटं एकत्र आणि ही 2 बोटं सरळ. ही प्राणमुद्रा ही एक जनरल मुद्रा आहे. ही मांडीवर ठेवायचं, रोज 10 मिनिटं करा. आणि दुसरी विषहारा, जी तुमची रिंग फिंगर आहे, आता मी अंगठी जिथे जनरली आपण घालतो, हा अंगठा त्या रिंगच्या तिथे ठेवायचा. याला विषहारा, विषाचा हरण. काहीही टॉक्झिक आपल्याला काहीतरी झालेला असेल, त्रास कसला तरी होत असेल, शरीरातलं विष बाहेर काढून टाकण्याचं काम विषहारा मुद्रा करते. ही प्राणमुद्रा आणि ही विषहारा मुद्रा जरा त्रासच होतो असं ठेवायला, बरोबर आहे? पण हे करून बघा आणि मला एक 10 दिवसांनी सांगा काय व्हायला लागले तुम्हाला, ओके? सो ह्या 2 मुद्रांचा वापर करा. आणि आता आपण भ्रामरी करूयात 1 मिनिटासाठी, ओके? श्वास घेऊन श्वास सोडत असताना म म्हणायचं आहे आपल्याला, ओके? मकाराचं गुंजन करायचं. मी एकदा करून दाखवते, काही म्हणजे अवघड नाहीये. श्वास घेतेय मी आता. कळलं? आणि नुसतं 1 मिनिट उठल्या उठल्या आणि झोपताना करा आणि काय मिरॅकल घडतंय ते मला सांगा, ओके? सगळ्यांनी कानावर हात ठेवा. श्वास घ्या. अजून एकदा श्वास घेऊया. 1 more टाइम. One more.
श्वास घ्या. व्हेरी गुड. हात दुखायला लागले तर हात इथे ठेवूनही तुम्ही मकाराचं गुंजन करायला लागा. आणि आणखीन एक गंमत सांगते, जेव्हा असं तुम्ही मोठ्यांदा म्हणतो, आपण जेव्हा मोठ्यांदा म्हणतो, कालांतरानं तुमच्या असं लक्षात येईल की तोच आवाज तुम्हाला न काढता, आवाज न काढता आतल्या आत तो साऊंड तुम्हाला जाणवायला लागेल. याला योगशास्त्रात 2 शब्द आहेत, आहत आणि अनाहत. अनाहत नाद असं कधीतरी तुम्ही ऐकलं असेल. तर अनाहत नाद म्हणजे काय? कोणत्याही आघाताशिवाय निर्माण होणारा, आणि तो आपला आतला आवाज आहे. ओके, आता फार खोलात शिरत नाही, पण तुम्ही प्राणमय कोशासाठी प्राणायाम आणि अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम ते करा. त्याच्यानंतर मनोमय कोशासाठी, मन शांत होण्यासाठी मेडिटेशनचे सगळे प्रकार तुम्हाला मन शांत ठेवण्यासाठी उपयोगी पडतील, प्लस अलॉंग विथ प्राणायाम. लक्षात आलं? मनोमय कोश जेव्हा दूषित होतो त्याच्याबरोबर तुमचा प्राणमय कोश दूषित होतो, त्याच्याबरोबर अन्नमय. मन कन्फ्यूज असलं की डिसिजन चुकतात. कन्फ्यूज असतो, डिसिजन घेऊ शकत नाही. भावना जेव्हा प्रबळ असतात तेव्हा घेतलेला निर्णय हमखास चुकतो. लक्षात येतंय? छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणून मेडिटेशन रोज करणं गरजेचं आहे. विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोशासाठी तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्ही जर करायला लागलात, छंद जोपासणे किंवा ज्याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळते अशा गोष्टी, मग कुणाला म्युझिक ऐकायला आवडतं, कुणाला बागकाम आवडतं, कुणाला एखादा छान पदार्थ घरच्यांना खाऊ घालायला आवडतो, एनिथिंग, पण ती गोष्ट तुम्ही रोज करायला पाहिजे. आणि सत्संग, चांगलं ऐकलं पाहिजे, चांगल्या माणसांच्या सहवासात राहिलं पाहिजे. आपल्या अवतीभोवती कोण राहतं असतं हे फार महत्त्वाचं आहे, आणि तुम्हाला स्वतःला शुद्ध करणं फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही आशा वर्कर आहात, बऱ्याचदा तुमच्या अवतीभोवती निगेटिव्ह एनर्जी बरोबर तुम्ही काम करता. बरोबर आहे? कारण कोणाला तरी काहीतरी आजार झालेला आहे, कोणाला काहीतरी त्याच्यातनं बाहेर काढाय, तुमचा रोलच तो आहे बराचसा. लक्षात आलं? त्याच्यासाठी जर तुम्हाला तुमची एनर्जी समोरच्याला द्यायची असेल तर तुम्हाला ती रोज एनर्जी रिप्लेनिश करायला पाहिजे. ताजी ताजी एनर्जी तुमच्यात भरली पाहिजे. त्याच्यासाठी स्वतःवर काम करणं खूप गरजेचं आहे. ओके, तर मला वाटतं ताणतणावाबद्दल तुम्हाला आता बऱ्यापैकी लक्षात आलंय. एवढ्या छोट्या काही गोष्टी केल्यात तरी तुम्ही खूप तुम्हाला फरक जाणवणार आहे. तुमची टीम बिल्डिंग फार महत्त्वाची आहे. जेवढं तुम्ही एकत्रितपणे काम कराल तेवढा तुमचं जे काय PHC आहे त्याचं काम सुधारेल. आणि आत्ता THO साहेबांनी सांगितलं किंवा II केअर फाउंडेशन जे सगळं काम करता आहेत, तुमच्यावर खूप जास्ती जबाबदारी आहे. सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या आशा एका बाजूला आणि बारामती फलटणच्या आशा एका बाजूला, अशी आत्ता परिस्थिती आहे. आणि तुम्ही मोटिवेट होऊन जर काम केलं, तुम्हाला जर ह्याचा काही फायदा झाला, म्हणजे मात्र ॲप्लिकेशनचा असेल किंवा स्किल ट्रेनिंगचा असेल, तुमचा जो काही फीडबॅक आहे त्याच्यावर पॉलिसी डिसिजन होणार आहे हे तुम्ही विसरू नका. तुमचा हा जो काही फीडबॅक आहे किंवा कोल्हापूरला आता जो TOT होईल त्याचा जो काही फीडबॅक शासनाकडे जाईल, त्याच्यावर बाकीच्या आशांसाठी हे करायचं किंवा नाही करायचं, हे ॲप्लिकेशन पूर्ण महाराष्ट्राला द्यायचं किंवा नाही द्यायचं, स्किल एज्युकेशन महत्त्वाचं आहे किंवा नाही आहे, लक्षात आलं, असा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे तुमचे फीडबॅक, तुम्हाला काय खरंच उपयोग होतोय का? ओके, आत्ता तुम्ही अगदी प्रेरित झाला असाल, मॅडम काय म्हणाल्या, छानच घेतलं वगैरे वगैरे, दॅट इज इममटेरियल आहे ते. लक्षात आलं? तुम्ही स्वतःमध्ये हे ऐकून काय बदल केलाय, एक पाऊल तरी तुम्ही वेगळं टाकलत का, हे महत्त्वाचं आहे. आणि 10-15 दिवसांनी, म्हणजे ठीक आहे हे लोक आत्ता फीडबॅक घेतीलच, तुम्ही त्या ह्याच्यात असतो, आपण उत्साहात असतो, वा वा छान छान वगैरे असं म्हणाल, पण खरोखर त्याचा उपयोग होतोय का, हे 10-15 दिवसांनी थोडंसं जे जे सांगितलं त्यातली एक एक गोष्ट करायला सुरुवात करा आणि मग सांगा की काय फरक पडतो आहे. ओके, तर
संघ बांधणी म्हणजे टीम बिल्डिंग आणि नेतृत्व, ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून ते कळण्यासाठी आपण एक छोटंसं कालचेच ग्रुप आपण करूया, म्हणजे त्या पटकन त्यांना कळेल वेगळे ग्रुप करण्यापेक्षा. कालच्या सारखे पटकन जे 6 ग्रुप होते तसे 6 ग्रुप करून टाका, वेगळे करत नाही. आता का वेगळे करायचे? वेगळे करूया. बरं थांबा, हे तुमच्या ग्रुपच्या उद्देशामध्ये लिहायचं. तुमचा ग्रुप काय काम करणार आहे, नाव, तुमचा ग्रुप तुम्ही कशासाठी स्थापन केलाय आणि काय काम तुम्ही करू इच्छिता हे तुम्ही त्याच्यामध्ये ठरवायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या ग्रुपचं एक ध्येय वाक्य ठरवायचे. लिहून घ्या बरं का पॉइंट, मी परत सांगणार नाहीये. पहिलं म्हणजे ग्रुप लीडर निवडायचं आहे, ग्रुपला नाव द्यायचं आहे, ग्रुपचा उद्देश ठरवायचे आहेत, ध्येय वाक्य पाहिजे आम्हाला, ध्येय वाक्य ठरवायचे, त्याचं ब्रीद वाक्य, ध्येय वाक्य. येस. त्याच्यानंतर तुमचं काय म्हणूया, मोटोला काय म्हणता, चिन्ह. ग्रुपला काहीतरी चिन्ह असतं, बरोबर आहे, लोगो. येस, लोगो. तर तुमच्या ग्रुपला काहीतरी लोगो पाहिजे आहे. 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ नाहीये, ठीक आहे. चला, तुम्हाला A4 साईजचा पेपर देतो आहे, 2-3 द्या. त्याच्यावर तुम्ही लोगो वगैरे डिझाईन करून नावं आणि नंतर प्रेझेंट करायचंय तुमच्या ग्रुपला. नमस्कार, आमच्या ग्रुपचं नाव आहे आशा एक किरण आणि आमच्या ग्रुपचं नेतृत्व करत आहेत शुभांगी नाळे. आमचं शुभांगी नाळे हे नेतृत्व करण्यामागचं उद्दिष्ट म्हणजे एक तिचा महत्त्वाचा गुण म्हणजे प्रामाणिकपणा आणि खंबीर नेतृत्व आणि सर्वांना समजून घेण्याची तिची वृत्ती. सर्वांना सांभाळून घेऊन आणि तिच्यात की नाही थोडंसंच काम पण ते खरेपणाने ती करते. त्याच्यामुळं आम्ही हे नेतृत्व तिला दिलेलं आहे. उद्देश सिंबॉल जो आहे, चिन्ह आहे, ते आम्ही सूर्यकिरणांचं काढलेलं आहे. आशा आहे म्हणजे एक किरण. जसं मानवाच्या आयुष्यात जगण्यामागं एक कारण असतं, एक आशा. कितीही मानव दुःखात पडलेला असला तर त्याच्या जीवनामागे एक आशा असते, काहीतरी त्याच्या जीवनामध्ये त्याला वाटत असतं की माझं हे पुढं चांगलं होणार आहे, म्हणून त्या आशेच्या किरणावर तो जगत असतो. म्हणून हे आम्ही सिंबॉल दिलेलं आहे. बघा, आपण आशा म्हणून काम करतो त्यावेळेस बघा आपल्या भागातील आपण जे आजारी लोक असतात त्यांची आपण विचारपूस करतो. त्यावेळेस त्यांना वाटत असतं की बाबा माझा आजार आहे, हा लवकर बरा व्हावा, म्हणून तो मार्ग शोधत असतो आणि आपण तिथपर्यंत जातो आणि काही ना काही मार्ग सांगतो. म्हणजे आपण त्यांना सांगतो की दवाखान्यात या. थोडक्यात आपण त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचा किरण आणलेला असतो. या पाठीमागचं ध्येय एकच आहे. ह्या गटाने जे नाव दिले आशा एक किरण, याच्या पाठीमागे एक ध्येय की आपल्या सगळ्यांचे म्हणजे स्वतःचे आयुष्य, स्वतःचे आरोग्य, त्याचबरोबर आपण ज्या भागात काम करतो त्या सगळ्या लोकांचे आरोग्य, लहान मुलं असू द्यात किंवा वयोवृद्ध माणसं असू द्यात, सगळ्यांचे आरोग्य, त्यांना सुशिक्षित, आरोग्याबाबतीत सुशिक्षित म्हणून एक धडा देणं, त्यांना प्रत्येक गोष्टीत मदत करणं, हे याच्या पाठीमागचं ध्येय आहे की आपण त्यांना मदत करतो. ब्रीद वाक्य आहे आमचं, निरोगी माता, सदृढ बालक आणि सुरक्षित देश. नमस्कार, आमच्या ग्रुपचे नाव आहे संजीवनी आणि आमच्या ग्रुप लीडर जे आहेत आमच्या सुपरवायझर स्वाती धागुडे म्हणून त्यांचं नाव आहे. तर त्यांना आम्ही हे केलं आहे, लीडरसाठी त्यांची निवड केलेली. तर ते का निवड केली तर त्यांच्यामध्ये जे नेतृत्व गुण आहेत ते सांगते तुम्हाला. एक म्हणजे पहिलं म्हणजे आज जे जीवनशैलीमध्ये म्हणजे कालपासून शिकवतात तसंच वेळेचं महत्त्व, तर त्या वेळेला फार महत्त्व देत आहेत. आणि त्याचबरोबर 1 महिन्याचं जे आपण काम केलेलं असतं ते रेकॉर्ड त्यांना व्यवस्थित लागतं, ते एक. आणि त्यांच्यातून अजून असे भरपूर नेतृत्व गुण आहेत की खूप म्हणजे त्यांच्या शब्दातून आम्ही बरेच म्हणजे आमच्यामध्ये सुद्धा आम्ही बदल करत असतो. आणि शिस्त, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिस्त, हे त्यांच्यात महत्त्वाचा नेतृत्व गुण आहे. आता ह्या संजीवनीचा जो विषय आम्हाला दिलेला आहे तो संजीवनी आहे. तर या संजीवनीचा अर्थ काय आहे तर जीवनदान.
जीवनदान म्हणजे जीवनदायी ही संजीवनी आहे. तर याच्यामध्ये बघा ते ह्या संजीवनीचा जो उद्देश आहे तो म्हणजे जीवनात नवचेतना देणे आणि दुसरा म्हणजे आरोग्य सुधारणा करणे आणि जीवनात सकारात्मक बदल करणे आणि व्यक्तीने त्यांच्या देहाकडे जाण्याचा प्रयत्न करणे आणि कठीण परिस्थितीतसुद्धा हा जीवन संजीवनी जी आहे ते कठीण परिस्थितीतसुद्धा उभारी देणे. आता त्यांचं देह ह्या संजीवनीचं देह काय आहे त्यामध्ये ते वाक्य की मानव जीवन का करे जो अनुपम शृंगार संजीवनी पवित्र यह मानव जीवन. परत एकदा म्हणते मानव जीवन का करे जो अनुपम शृंगार संजीवनी पवित्र यह मानव का जीवन. म्हणजे ह्या संजीवनीचं खरंच सांगत असताना एवढं म्हणजे आपण जे काम करत असतो गावामध्ये तर आपण प्रत्येकाला प्रेरणा त्यातून तेच देतो ना, एक संजीवनी देतो ना की बाबा तुम्ही वेळेवर खाल्लं पाहिजे, वेळेवर झोपलं पाहिजे आणि जे काही तुम्हाला जो काय आजार आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही वेळेवर औषधीसुद्धा घेतले पाहिजे. ही पण एक संजीवनीच आहे ना. आपण त्यांना ज्यावेळेस म्हणजे बोलतो सांगतो त्यातून एक त्यांना संजीवनीच भेटत असते ना. म्हणून आम्ही ह्या संजीवनी हे नाव आज आम्ही तयार केलेलं आहे आणि डिक्लेअर पण केलेलं आहे. म्हणून संजीवनी ही जीवनदानी योजना आहे. आणि आमचा लोगो जो आहे तो हिरवा कलर म्हणजे हिरवी पानं जे नवचैतन्य नवयोजना. आपल्याला कसं बाहेर गेल्यानंतर गार्डनमध्ये गेल्यानंतर फोटो काढायची इच्छा होते, हिरवळ बघून एक नवीन हे येतं, जशी झाडांना नवीन पालवी फुटते तसं आपल्या आतून एनर्जी एक तयार होत राहते नेहमी. आपलं खच्चीकरण कधीही होत नाही. आपल्यावर ज्यावेळी काय म्हणतो आपण आपल्याला असं कुठल्या त्रासातून जात असतो आपण ज्यावेळी किंवा आपण कुठल्या तणावातून जात असतो आणि अचानक एखाद्या गार्डनमध्ये गेलो तर आपले विचार बदलतात की नाही. त्याप्रमाणे एक आपल्याला संजीवनी नवचेतना देण्याचं काम करते आणि ह्या नवचेतना देण्यासाठी आम्ही एक ध्येय वाक्य तयार केलं आहे. ते वाक्य मी बोलून दाखवते. मानव जीवन का करे जो अनुपम श्रृंगार संजीवनी पवित्र यह मानव का है जीवनसार. आणि ते ध्येय आहे ते पानाचा आकार काढलेला आहे. तर ते झाड जे असतं त्याचं पान जरी पिकलं तरी ते म्हणजे पडलं तरी ते झाड असं म्हणत नाही की आता हे माझं गळून गेलाय अवयव तर मी काय करू. तर ते परत नवचैतन्याने अंकुर तिथं फुटतं आणि ते चालू राहतं. तसंच मानवी जीवनात सुद्धा तसंच केलं पाहिजे. आपण नवी पालवी फुटल असं केलं पाहिजे. नमस्ते. काठेवाडी PSC ग्रुपचे नाव आहे उंच भरारी आणि लीडरचे नाव आहे संध्या मारुती काळे. आणि ती का लीडर आहे हे आम्ही शेवटी सांगणार आहे. आता सध्या सांगतो आमच्या ग्रुपचं चिन्ह. आमच्या ग्रुपचे लोगो एकजुटीचा हात विकासाची साथ. आमच्या ग्रुपचे ध्येय वाक्य आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आता ग्रुप लीडर संध्याला का केलंय ते आम्ही थोडक्यात सांगणार आहे, ते ऐका. महत्त्व माणसाला नसते तर त्या माणसाच्या स्वभावाला असते. महत्त्व माणसाला नसते तर महत्त्व त्या माणसाच्या स्वभावाला असते. कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करते तर कोणी आयुष्यभरही सोबत राहून परकच राहतं. आम्ही संध्याची का निवड केली असेल सगळ्यांना माहितीच आहे. संध्या एका क्षणात तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं की समोरचा माणूस अट्रॅक्ट होतो. कारण सहज अगदी परक्या माणसाला पण दगडाला जसा पाना फोडतात तसं ती एका मिनिटात माणसाला मनमोहक करते. आणि संध्या सगळ्यांच्या सुखादुःखात आमच्या सगळ्यांना म्हणजे आपल्या सगळ्यांना आमच्या नाही म्हणत आहे आपल्या सगळ्यांना ती सामावून घेते. आणि संध्याचं एक सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे काय आहे, साधा आम्ही इथपर्यंत पोहोचायचं म्हटलं म्हणजे कुठे जरी झालं तरी सगळ्यांना सोबत घेतल्याशिवाय ती एकटी निघत नाही. हे तिचं सगळ्यात महत्त्वाचं लिडरशिप आहे. आणि खरं तर तिच्यात तो गुण कसा आहे लिडरशिप म्हणजे पहिलाच आहे. आणि तो सगळ्यांमध्ये गुण असतात पण ते गुण दाखवणं पण तिच्यामध्ये कला आहे. कारण सगळ्यांमध्ये प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतात. तिच्याकडे लिडरशिप हा ग्रुप म्हणजे गुण आहेच पण ती म्हणजे सगळ्यांच्या समोर तो म्हणजे व्यक्त करते. आणि त्याच्यावरून मला 1-2 ओळी म्हणजे आठवतात मैत्रीच्या नात्यातून.
मी त्या 2 ओळी म्हणजे थोड्याशा गायनातून म्हणून दाखवते. मित्रवन व्यापरी गारव्यासारखा, मित्रवन व्यापरी गारव्यासारखा, मित्रवन व्यापरी गारव्यासारखा, मित्रवन व्यापरी गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्रवन व्यापरी गारव्यासारखा, मित्रवन व्यापरी गारव्यासारखा. हम सब एक है, हम सब एक है. आमच्या ग्रुपचे नाव आहे नवी आशा आरोग्याची योग्य दिशा. आमचे ध्येयवाक्य: आम्ही अशा कुठल्याही जातीचा भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देऊन उत्कृष्टपणे काम करू. गरिबासाठी न्याय व शांतता शोधण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहू. तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन आरोग्याची माहिती त्यांना समजेल असे त्यांच्या शब्दात सांगू. आमच्या ग्रुपच्या लीडरचं नाव आहे सौ गीता संजय राजमाने. आम्ही ह्यांना लीडर का केलं? आमच्या मॅडम ह्या आम्हाला प्रत्येक गोष्टीला सांभाळून घेतात. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्या आमच्या प्रत्येक सुखादुःखात त्या आमच्याबरोबर असतात. कुठल्याही कुणाचंही घरात दुःख झालं तर त्या पहिल्यांदा आमच्यापर्यंत पोहोचतात. आणि कुठलाही निर्णय घ्यायचा तर तो पहिला योग्य निर्णय घेऊनच ते अयोग्य निर्णय घेतात. जिथे आशा तिथे आरोग्याची चिंता नसे. आमचं ब्रीद वाक्य. नमस्कार, आम्ही माळेगाव बुद्रुकच्या आशा. आमच्या ग्रुपचं नाव आहे नारी शक्ती आणि आमच्या लीडरचं नाव आहे सुनीता राजेंद्र रुपनवर. तर तिला आम्ही लीडर का केलं तर ती आमच्या सर्व ग्रुपमधले प्रॉब्लेम म्हणजे कसं पटकन सॉल्व करते आणि आम्हाला नडीआडीला प्रत्येकाच्या मनातलं किंवा तिच्या घरचे काय प्रॉब्लेम असतील तरी ती पटकन सॉल्व करण्यासाठी तयार असते. म्हणून आम्ही तिला लीडर केले. आणि लीडर आमचा सगळ्या कामात अग्रेसर असतो. प्रत्येक वर्षी रुपनवरताईंचा आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तालुक्यात प्रथम क्रमांक येतो. आमच्या ब्रीदवाक्य आहे स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. चिन्ह आहे कुटुंब, निरोगी गाव, निरोगी देश. उद्देश महिलांचा करा सन्मान, देश बनेल महान. जबाबदारीशी घेते भरारी, नाव तिचे आहे नारी. द्या शिक्षणाला गती, बना फुले सावित्री. नारीत आहे शक्ती भारी, समजू नका तिला बिचारी. आई नाही तर मुलगी नाही, मुलगी नाही तर मुलगा नाही. देशाला हवेत शिवबा जिजाऊ, स्त्रियांना मानाने वागवू. ध्येयवाक्य आहे मुलीचे शिक्षण हेच खरे प्रगतीचे लक्षण. ब्रीदवाक्य आहे स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. मुलं काय म्हणतात, आई कुठे काय करते, आई कुठे काय करते. पण एक आई खालीलप्रमाणे सर्व काही करते. आई बाजारातून निवडक भाजीपाला आणते, आई बाळाला सांभाळते, आई कुटुंबातील सर्वांची काळजी घेते, आई देवपूजा करते, आई ताई, आजी, मुलगी, मावशी अशी सर्व नाते सांभाळते. आई घरासाठी लक्ष्मीचा अवतार आहे. हे सर्व करून आई कामावर जाते. माझी आई आशा बनून घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेते व गावातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेते. आय लव्ह यू मॉम. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. माझी आई आत्म्याचा ईश्वर आहे. धन्यवाद. घेऊ शकता पण लीडर कडनं आम्ही सोल्युशन घेणार आहे. बाकीच्यांची मदत घेऊ शकता. टास्क काय आहे बघा, तुम्हाला एक A4 कागद दिलेला आहे. तो A4 कागद अशा पद्धतीनं तुम्ही कापायचा आहे की त्या कागदातनं तुमची सगळी टीम फिजिकली त्या कागदातनं आरपार जाऊ शकली पाहिजे. अवघड वाटणारा
पण थोडंसं डोकं लावलं तर या छोट्याशा कागदातनं तुम्ही कसं केलं, काय सुचलं आणि सांगा. आता तुम्ही बोला. मी सांगते. आमच्या हातात अगोदर पेज आलं. तुम्ही म्हटलात की त्याच्यातून तुमची जी मेंबर आहेत ना गटाची ती सगळी फिजिकली गेली पाहिजेत. तेव्हा डोक्यात आलं की कशी जाणार नाही का पेजून, म्हणजे उड्या मारून जाऊ, कारण ते धराव पण लागेल ना हातात. मग काय करायचं. अचानक लक्षात आलं माझ्या की एका टोकापासून जर आपण कट केलं, तिथून जर पूर्ण नाही कट करता तिथून राऊंड परत माघारी फिरलो तर होऊ शकतं, एक दोरीसारखं तर होईल आणि त्यातून मेंबर झाले एका पाठोपाठ. म्हणून मी सगळ्यांना सुचवलं आणि मग आम्ही तसं केलं. दाखवा किती छान केलेलं आहे आणि सोल्युशन मिळालेलं आहे. सो नेतृत्व जेव्हा आपण करतो किंवा सगळ्यांनी एकत्र काम करतो तेव्हा वेगवेगळे आयडियाज असतात आणि अशक्य वाटणारी गोष्ट ही संघ बांधणी आणि नेतृत्वामुळे सहज शक्य होतं आणि तशाच पद्धतीचं मोटिवेशन तुम्ही ठेवाल आणि छान पद्धतीनं पुढे जाल अशी अपेक्षा करते आणि आज थांबूया. ओके, या तुम्ही पण या. ऐका संध्या एक फोटो काढ. पलीकडे मॅडम या ना. मॅडमला काढतो. सर्वांना नमस्ते. काल मी लग्नाला गेल्यामुळं मला काही जमलं नाही काल अटेंड करायला ट्रेनिंग. आज ट्रेनिंग खूपच छान झालं. मॅडमनी खूपच छान आपल्याला सांगितलं ध्यान साधना कशी करायची ते सांगितलं. परत टाईम मॅनेजमेंट हे कसं करायचं, वेळेवर कसं यायचं आणि हे पण आम्ही सगळं प्रत्येक मिटिंगला वगैरे कुठं काय कार्यक्रम वगैरे असेल तर तिथं आम्ही सांगतो. त्यामुळे प्रत्येक जणींनी ते आत्तापासून तरी नाही का टायमिंगवर येत जा. आणि सकाळी पण खूप अशा लेट येत होत्या तेव्हा मॅडमचं म्हणजे मॅडमला खूप राग आलेला तेव्हा, म्हणजे वेळेवर येण्याचंही करत जा प्रत्येकीने. आणि मॅडमनी म्हणजे ट्रेनिंग खूपच छान घेतलं त्यामुळं कंटाळ वगैरे असं काहीच नाही आलं. सगळं म्हणजे आनंदात असं दिवस गेला हसून खेळून. आणि रोज तर आपल्याला खूप कामाचा त्रासच असतो फील्डमध्ये, परत घरी ताणतणाव असतो. त्याच्याबद्दल पण मॅडमनी खूप छान आपल्याला सांगितलं आहे. ध्यान साधनेमधून प्राणायामचे प्रकार सांगितलेत आपल्याला, ते आपण घरी नक्कीच करूया. आणि फील्डवर्कमध्ये पण आपण फील्डवर्क करताना पण आपल्याला जो त्रास होतो त्यामुळे ध्यान साधना प्राणायाम केलंच पाहिजे. आणि मॅडमने खूप छान पद्धतीने आम्हाला सांगितल्याबद्दल मॅडमचे आभार आहे. परत संगीता मॅडम आणि पवार मॅडमचे पण आभार आहे. नमस्ते, माझं नाव स्नेहा दीपक भिसे, दोरलेवाडी PSC. 2 दिवस झालं आई केअर फाउंडेशनतर्फे आपलं ट्रेनिंग लागलेलं आहे 2 दिवसाचं. 2 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये आपण आपल्या स्वतःमध्ये काय बदल करायचा किंवा आपण आपले कौशल्य कसे मांडले पाहिजेत, फील्डवरती कशा पद्धतीने कामं केली पाहिजेत याचे मॅडमनी सूझबूझ पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केले. तणावमुक्त जीवनशैली आपण कशी जगली पाहिजे, परत ट्रेस न घेता प्रत्येक गोष्टीला आपण सामोरे गेले पाहिजे. जर आपल्याकडे एखाद्या गोष्टीचे समजा ज्ञान नसेल तर आपण फील्डवरती ते दुसऱ्याला समजून सांगू शकत नाही. तर त्याबद्दल आपण ते ज्ञान मॅडमने आम्हाला आत्मसात करून दिले आणि व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितले. त्याबद्दल मॅडमचे खरेच धन्यवाद. जेव्हा मला असं वाटेल स्वतः मला की नाही का मी कुठेतरी भरकटते तेव्हा मी नाही का मॅडमचे विचार आत्मसात करून घेतलेले आहेत. तेव्हा मी ते माझ्या आचरणामध्ये आणून नाही का की सॉरी आणि थँक्यू या 2च गोष्टी आहेत जीवनात ज्या आपल्याला शेवटपर्यंत पोहोचवू शकतात. इगो वगैरे असे काही गोष्टी न ठेवता स्वतःला चांगलं आपली ध्येयबोली व्यवस्थित भाषाशैली मांडल्यानंतर आपला जीवन हा सार्थ होऊ शकतो. आणि आपण आपले काम हे प्रामाणिकपणे केले तर जीवनामध्ये कुठलीही गोष्ट अशी अवघड नाही आहे. आणि खरंच समजून सांगितलं त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, माझे नाव रेखा तांबे. मी काटेवाडी PSC अंतर्गत आशा वर्करचं काम करते आणि माझं सब सेंटर पिंपळी गावामध्ये आहे. आपण दुपारी ब्रेकच्या नंतर जेव्हा इथं आलो, खरं तर काल मी म्हणजे
माझ्या मैत्रिणी संगीताताई यांनी सांगितलं मला की काल खूप छान सकाळी माहिती दिली, पण काल काही कारणास्तव आमचं लसीकरण होतं, त्यामुळे आम्ही सकाळी थोडंसं ते लेक्चर अटेंड नाही केलं. पण जेव्हा कुलकर्णी मॅडमनी कालपासून खरंच खूप छान माहिती सांगितली आणि दुपारी आपण ब्रेक नंतर जेव्हा आलो तेव्हा मी थोडासा आवाज एक गुणगुणला. मला ते म्हणजे नेहमीची सवय आहेच. अध्यात्माविषयी मॅडमनी पण खूप छान माहिती सांगितली, ध्यानधारणाविषयी पण सांगितली आणि मी एक थोडीशी गुणगुण ऐकली. कुठून तरी आवाज येत होता छोटा, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, अधर्मावधूत हे स्मरण गावे, अशक्य हे शक्य करतील स्वामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. खरंच जेव्हा अध्यात्माबद्दल ज्यांना थोडासा तरी आदर असेल, कुठेही असू द्या, म्हणजे मी माझं थोडंसं उदाहरण सांगते, वैयक्तिक बोलते, थोडंसं दिलगिरी व्यक्त करते, पण जेव्हा अध्यात्माविषयी थोडंसं कुठं गुणगुण ऐकायला येते तेव्हा मला असं वाटतं की मी कुठेतरी एखाद्या धर्मक्षेत्रामध्येच उभा आहे. मला दुपारी असं वाटलं की खरंच सगळ्या मैत्रिणींनी ह्या म्हणजे गीत आहेत ना सर्वांनी सोबतच म्हणावं. म्हणजे खरोखरच जेव्हा आपण ध्यानधारणेमध्ये असतो किंवा अध्यात्मामध्ये असतो तेव्हा कितीही दुःख मनात असू द्यात, पण ती व्यक्ती एवढी म्हणजे प्रसन्न होती ना. मी नेहमी एवढी ट्रेसमध्ये असेल तरी पण मी थोडंसं माझ्या मनातून अध्यात्माविषयी जर गुणगुणायला सुरुवात केली, पूर्ण ट्रेसमधून मी बाजूला 2 मिनिटात होते आणि मला खूप छान आनंद मिळतो. आणि ह्या ट्रेनिंगचं म्हणजे एक महत्त्वाचं जीवनशैली कौशल्य, ह्या ट्रेनिंगचा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढा म्हणजे आपल्या जीवनामध्ये तर होणारच आहे, पण आपण फील्डवरती गेल्यानंतर ह्याचा इतका चांगला उपयोग होईल की ज्या काही मैत्रिणी भेटतात, ज्या काही गरोदर माता स्तनदा माता भेटतात, त्यांना ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी आपण त्यांना काही नॉलेज नसतं ते आपण आपल्यामध्ये जे आत्मसात केलं त्यांना देण्याचा प्रयत्न करू. आणि मॅडम खरोखरच डॉक्टर कुलकर्णी मॅडम असतील, डॉक्टर पूनम मॅडम असतील, संगीता मॅडम असतील, आमच्या गटप्रवर्तक मॅडम असतील, माझ्या सगळ्या मैत्रिणी असतील, आपण सगळ्यांनी एवढं छान मस्तपैकी ट्रेनिंग मॅडमने दिलं, ते आत्मसात केलं आणि सगळ्यांनी त्याचा घेण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी मॅडम तुम्ही जे ट्रेनिंग दिलं ते आम्हाला त्याचं ज्ञानाची शिदोरी घेऊन आम्ही ह्याचा नक्कीच कुठेतरी उपयोग करू आणि आपल्या सगळ्या मैत्रिणी ह्या ज्ञानाच्या शिदोरीचा फील्डवरती पण उपयोग करू. एवढे बोलून मी थांबते. धन्यवाद. मी प्राथमिक आरोग्य केंद्र माळेगाव बुद्रुक. मॅडमनी खूप छान ट्रेनिंग दिलं. रोजच्या कामाच्या ह्याच्यात मी स्वतःला विसरून गेलते. असं वाटत होतं रोज घरचं काम पुन्हा हे बाहेर फील्डवरचं काम सगळं मी स्वतःला विसरून गेलते. कधी 12-1 वाजतात, कधी जेवणासाठी किंवा पाणी पिण्यासाठी मी स्वतःला वेळ देत नव्हती. पण खरंच ह्याच्यावरून मॅडमच्या ट्रेनिंगवरून मला असं वाटलं की आपण स्वतःसाठी पण जगलं पाहिजे. आणि एक गोष्ट म्हणजे मॅडम जेव्हा सांगत होत्या ना तेव्हा मी सारखी त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचे. हसरा चेहरा ठेवून बोलणं किती हे असतं ना, मी सारखे प्रयत्न करायचे मी हसत बोलेल. मी हसायला लागले की बोलणं पण मला ते खूप आवडलं. 2 दिवस मी त्यांच्या चेहऱ्याकडे सारखे हसत बोलायचं. आपण मी प्रयत्न केला, घरी गेलं तरी मी प्रयत्न केला की आपण पण हसत बोलायचं, पण मी जेव्हा हसायला लागले तेव्हा माझं बोलणं पण झालं. नाही खूप छान. धन्यवाद मॅडम, खूप खूप तुमचा आभार. खूप छान ट्रेनिंग दिलं. सगळ्यात अगोदर नमस्कार सगळ्यांना. मी अफसाना चांद पठाण, डोरलेवाडी PSCतून. सगळ्यात अगोदर ट्रेनिंग म्हणजे मॅडमनी सांगितलं ट्रेनिंग आहे किंवा ह्या मॅडम आल्या त्या PSCला सांगितलं त्यांनी सांगितलं ट्रेनिंग आहे, तर काम एवढं त्या ट्रेनिंग कशाला हा प्रश्न आला अगोदर की आता हे सर्वे झाला की लसीकरण असतं, लसीकरण झालं गरोदर बायकांचं, परत न कुठं सर्वे माणसांचा असतो, क्षयरोगांचा असतो, कुष्ठरोगाचा असतो, सगळे सर्वे, आणि त्या ट्रेनिंग कशाला म्हणजे तेवढ्या पुरतं मला आणि माझ्या मैत्रिणीला बरं वाटतं. आम्ही प्रवास करतो, जातो, ट्रेनिंग घेतो, सगळं म्हणजे एन्जॉय करतो. पण आणि प्रत्येक ट्रेनिंग सगळ्यांना चांगलं वाटतं. म्हणजे आलो ट्रेनिंगला 1 तास बोर होतं, नंतर सांगायला लागल्या शिकवायला लागल्या की चांगलं वाटतं. म्हणजे प्रत्येक ट्रेनिंग सगळ्यांना चांगलं वाटतं. आम्ही आलो, आमचा दंगा मस्ती असतो, पण आज इथं ट्रेनिंग आलो घ्यायला, ह्या मॅडमचं सगळीकडे लक्ष, कोण बोलते कोण नाही. आणि मी अशी की मला जगताप मॅडम प्रत्येक मिटिंगला असं म्हणतात, अफसाना गप ना, अफसाना गप ना. मला सवय झाली ती ऐकून ह्याची गप ना, म्हणजे मी बोलत नाही, फक्त थोडं मध्ये एक शब्द बोलले की सगळ्याला वाटतं मीच बोलते का काय. पण आता मी आल्यापासून थोडीशी बोलले आज बरं का, थोडं सॉरी मॅडम, पाठीमागे बसले म्हणून बोलले मी थोडंसं. काल इथं बसले ते समोर,
पण आज आणि कालचं ट्रेनिंग इतकं भारी मला वाटलं ना. संवाद म्हणजे मी बोलते, मी बडबड करते, मला माहिती मी बडबड करते विनाकारण कधी करते, कारण मला बरं वाटतं. मला बरं वाटतं म्हणजे माझ्यात दुःख आहे, माझ्या यात वेदना आहे, सगळं आहे माझ्याकडं. मला फक्त बडबड केलं की छान वाटतं, बाकीच्यांना काही कळे ना असं मला वाटायचं. पण आता संवाद म्हणजे आपण समोरच्याचं पण ऐकून घेतलं पाहिजे की तो खरंच आपलं ऐकायच्या मनस्थितीत आहे का उगाच इरिटेट करतोय आपण त्याला. हे पण कळलं मला आता की मी बडबड किती केली पाहिजे, बोललं किती पाहिजे, माझ्या समस्यांचं नाही का निवारण किती केलं पाहिजे, आणि दुसऱ्यांच्या पण मी सोल्युशन पण देते 1 नंबर. म्हणजे मला कोणी विचारलं ना मी सोल्युशन पण देते. माझ्याकडे तशी 1 से बढ़कर 1 आयडिया असते सगळ्यांच्या ह्याच्यावरती. पण आज मॅडममुळं इतकं म्हणजे 100% नाही म्हणते येणार, एवढी नव्हते मी इम्प्रूव्ह, 70% होते, पण आता 110% झाली इम्प्रूव्ह. मी सांगू शकते आणि बोलू पण शकते. आणि सगळ्यात मेन थँकफुल तुमच्यासाठी की तुम्हाला बघितलं काल उशिरा आलते मी 11 वाजता, लवकर आलते पण मी थांबली बाहेर जरा वेळ. पण तुम्हाला 11 वाजता इथं बघितलं आल्यावर म्हणलं आता ह्या मॅडम ट्रेनिंग घेणार का काय म्हणतात नाही का, म्हणजे कसं स्ट्रिक्टली घेतील का काय करतील असं वाटलं. पण ह्यांच्या चेहऱ्यावरून एकदा स्माईल अशी गेलीच नाही, कंटिन्यू त्या स्माईलमध्ये म्हणजे कंटिन्यू बोलताना हसत होत्या. मी म्हणलं ह्यांना कसं म्हणजे नाही का कसं वाटतं ह्यांना हसून की कंटिन्यू हसतात ह्या मॅडम, त्यामुळं मी पण जास्त हसायला लागले. थँक्यू सो मच. आपल्या घरी एखादी बघा आजी असते, कदाचित ती आजारी पण असते, पण ती आहे आपल्या घरामध्ये, ह्याचंच आपल्याला खूप छान वाटत असतं. तर तसं आहे की तुमच्या नुसत्या उपस्थितीनं जर माहोल बदलत असाल तर तसा प्रयत्न तुम्ही सगळ्याजणी करा, कारण तुम्ही आरोग्याच्या दूत आहात. त्यामुळे असं तुम्ही करावं असं मी तुम्हाला विनंती करते आणि थांबते. जेवढं महत्त्व आपल्या स्वतःच्या एक्झिस्टन्समध्ये आहे, अस्तित्वामध्ये आहे, तेवढंच इम्पॉर्टंट महत्त्व तुमच्या शब्दांना आहे. आपण कसं बोलतोय, कसं वागतोय हे महत्त्वाचं आहे. फुले हे शब्द सुमनाने पण अर्पण केले जातात. तर त्याच आभारासाठी मी डॉक्टर पूनमला इन्व्हाइट करते की त्यांनी वोट ऑफ थँक्स करावं. सर्वप्रथम मी कुलकर्णी मॅडमचे आभार मानते आपल्या सगळ्यांच्या वतीने की एवढं छान ट्रेनिंग दिलं. आणि मी रिक्वेस्ट करते की अजून असं ट्रेनिंग माझ्या बाकी PSCचं पण व्हावं. 3च PSC आलेले आहेत कारण मला फोन येणार आहेत, मला माहिती आहे आमचं ट्रेनिंग का नाही घेतलं गेलं. त्याच्यानंतर IIKR टीम, BCM मॅडम, BF मॅडम आणि माझ्या सगळ्या कॉपरेटिव्ह आशा वर्कर्स, मी सगळ्यांचा आभार मानते की त्यांनी जवळपास 98% अटेंडन्स आहे आज पण, की चांगल्या पद्धतीने तुम्ही आला ट्रेनिंगला. आणि असंच मला मात्रला पण तुम्ही सगळेजण सपोर्ट करा. आपण सगळे मिळून सोबत मात्र चांगल्या पद्धतीने पुढे कमिशनर सरांना प्रेझेंट करूयात. थँक्यू.